AI वर डाळिंबाची शेती करा, AI वर केळीची शेती करा, AI वर ऊसाची शेती करा. तर सर्वसामान्य शेतकरी पण त्याचा वापर करू शकतो का या येणाऱ्या टेक्नॉलॉजीचा किंवा जे आलेली आहे AI टेक्नॉलॉजी? पेरणी कधी करायची, पावसाची वाट कुठपर्यंत बघायची, तर कोणतं पीक निवडलं पाहिजे, कीटनाशक कोणतं वापरलं पाहिजे, तर जिथे कुठे निर्णय आपण घेतो एक शेतकरी म्हणून किंवा एक ॲग्रोनॉमिस्ट म्हणून, तर त्या निर्णय क्षमतेला अजून सदृढ बनवण्याची क्षमता AI मध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. ट्रेसेबिलिटी काय कन्सेप्ट आहे आणि यात AI चा काय वापर होतो? तुम्ही जे काही प्रॉमिस करतात की हे माल ह्या शेतातून आलेला आहे, हे पीक ह्याच्यावरती इतकी फवारणी झाली, हे ऑर्गॅनिक आहे की नाही, तर हे प्रॉमिसचं प्रूफ हे म्हणजे ट्रेसेबिलिटी. जर माझ्या हातामध्ये एक प्रॉडक्ट आहे तर मला त्याची पूर्ण जन्मकुंडली दिसली पाहिजे. समजा डाळ आली माझ्या हातात तर माहित पाहिजे कुठून आल्या, कसा तो तयार झालाय, त्याची सायकलचं पूर्ण माझ्याकडे फोटोज असणार. सगळं म्हणजे माझ्या टेबलला काय खायला येणार ते मला कळेल भविष्यात. सगळं करणार. माहिती घेण्याचं काम सेन्सर्स करतात. IoT सेन्सर्स जे सॉइल मॉइश्चर बघतील, EC बघतील, ह्युमिडिटी काय चालू आहे बघतील, विंड स्पीड बघतील, हे सगळे सेन्सर्स नाना प्रकारचे. या माहितीवर जेव्हा मी बुद्धिमत्ता चालवतो ते आहे झालं मग एकदम AI चा खरा एकदम भयंकर पॉवरफुल स्वरूप. आणि ते पण शेतीच्या विशिष्ट भागामध्ये पाणी कमी जास्त कसं केलं पाहिजे हे पण जर सेन्सर सांगतात, ते कीटनाशक किती वापरायचे. मग सेम झालं खतांमध्ये देखील. पण जर का मला सॉइल सेन्सर सांगू शकले की कोणते कोणते न्यूट्रिएंट खरंच कमी आहेत, कोणते जास्त आहेत, तर मला सॉइल इम्बॅलन्स पण ठीक करता येतं. खूप भारी होऊ शकतो. कोणतंच तंत्रज्ञान हे वाईट किंवा खराब नसतं, पण ते पक्षपाती जरूर असतं. म्हणजे ते एका विशिष्ट घटकाला जास्त फायदा मिळवून देईल. जसं की आता AI आल्यामुळं IT मधील लोक म्हणतात की नोकऱ्या जातील किंवा इकडच्या नोकऱ्या कमी होतील, तर शेतीमध्ये शेती रोजगारावर काय फरक पडेल का? नमस्कार मित्रांनो, आजचा एपिसोड खूप आगळा वेगळा होणार आहे कारण आजकाल जो आहे तो AI चा खूप बोलबाला चालू आहे. आत्ताच दिल्लीमध्ये AI इम्पॅक्ट समिट झालं, महाराष्ट्रामध्ये AI ॲग्रिकल्चर समिट झालं आणि ॲग्रिकल्चरमध्ये AI चा काय वापर होत आहे, कशा पद्धतीने ते स्प्रेड होत आहे, कुठं कुठं त्याचा फायदा जास्त प्रमाणात होऊ शकतो, तंत्रज्ञानाने काय फायदा ॲग्रिकल्चरमध्ये आता होऊ शकतो, काय तंत्रज्ञान येत आहे आता ॲग्रिकल्चरमध्ये, आणि असेच आम्ही नवीन एपिसोड आपल्या मातीवर्सच्या या प्लॅटफॉर्मवरती घेऊन येत आहे. तसाच आजचा एक स्पेशल एपिसोड आहे. आज आपल्यासोबत गौरव सोमवंशी सर आहेत, जे की खूप काम करत आहेत ॲग्रिकल्चरमध्ये. त्यांनी काम केलं आहे, तंत्रज्ञानावर वेगवेगळं काम केलं आहे, AI मध्ये काम केलं आहे, ब्लॉकचेन आहे, IoT आहे, सेन्सर्स आहेत, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि खूप सारे विषय आहेत आणि खूप वेगळाच आजचा एपिसोड आहे. तर मी म्हणेन की हा एपिसोड प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही शेअर करा आणि स्किप करू नका प्लीज, कारण ऐकण्यासारखं आहे, इंटरेस्टिंग आहे, खूप इंटरेस्टिंग आहे आणि शेअर करायला विसरू नका. तर चला सुरू करूया. नमस्कार गौरवजी. नमस्कार. आजकाल भारतामध्ये AI खूप चालू आहे. आता दिल्लीमध्ये AI इम्पॅक्ट समिट झाला, मी पण तिकडे गेलो होतो. आता महाराष्ट्रामध्ये पण ॲग्रिकल्चर AI समिट झाला, बरोबर का? हो. तर सगळ्यात आधी मी असा माझा प्रश्न आहे की AI म्हणजे काय, त्याची डेफिनेशन एकदम साध्या भाषेत मराठीत सांगा ना. AI ची एकदम डेफिनेशन साध्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर, आता अनुभवाने माणूस जसं शिकतो, आपण म्हणतो की गावामध्ये कोणतरी वडीलधारी माणूस असेल तर तो हवामान बघून सांगू शकतात की आज पाऊस पडेल की नाही पडेल, आणि लोक त्यांचं ऐकतात. कारण की म्हणतात ना की त्याने भरपूर उन्हाळे पावसाळे जास्त पाहिलेले असतात. बरोबर. कारण की ते स्वतःहून शिकलेले आहेत, कारण की त्यांनी बघितलं असतं की अगोदरची काय माहिती होती आणि आता ही माहितीच्या आधारे मी आता काय निष्कर्ष काढू शकतो. तर हेच जर आपण एका मशीनला करायला शिकवलं, पण ती माहिती फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित न राहता ती जर पूर्ण जी काही अवेलेबल माहिती आहे त्याला सगळ्यांना संमिश्र करून जर त्याच्यावरून आपण काय बनवलं आणि त्याच्यावरून जर आपण निष्कर्ष काढले, मग ते काही का असे ना, तर मग AI बनतो. म्हणजे AI ला शिकवणारे शेवटी आपणच आहोत. आपणच डेटा बनवलेला आहे, त्या डेटावरून AI शिकलेला आहे. तर AI फक्त म्हणजे की एक माणसासारखी पण अनेक पटींनी फास्ट शिकणारी मशीन असं तुम्ही म्हणू शकतात. त्याचे उपयोग मग एकदम म्हणाल तेवढ्या त्या क्षेत्रामध्ये त्याचे उपयोग आहेत. म्हणजे ज्याला की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. हो. मग आपण त्या मशीनला जर डेटा देत गेलो तर ते स्वतः सांगू शकतं, डेटा प्रिडिक्ट करून वगैरे सगळी माहिती. तर याचा शेतीमध्ये कितपत वापर करता येऊ शकतो? आता शेतीमध्ये वापर ह्याचा जिथं कुठं, म्हणजे पहिले आपण बघून घेऊ की AI नक्की तुम्हाला मदत करतं कुठं. की मला जिथं कुठं निर्णय घ्यायचे आहेत, तर निर्णय घेत असताना मी कशा गोष्टींना अवलंबून करतो, माझ्या स्वतःच्या बुद्धिमत्तेवरती, माझ्या अनुभवावरती, इतर लोक मला काय सांगताय या सगळ्या गोष्टींवरती. शेवटी मी एक निर्णय घेतो की पेरणी कधी करायची, पावसाची वाट कुठपर्यंत बघायची, त्यानंतर कोणतं पीक निवडलं पाहिजे, कीटनाशक कोणतं वापरलं पाहिजे, हे सगळे निर्णय आहेत. तर जिथे कुठे निर्णय आपण घेतो एक शेतकरी म्हणून किंवा एक ॲग्रोनॉमिस्ट म्हणून किंवा एक ॲग्री व्हॅल्यू चेन मध्ये कोणी पण असेल, तर ते निर्णय क्षमतेला अजून सदृढ बनवण्याची क्षमता AI मध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. जिथे कुठे निर्णय येतात तिथे AI येऊ शकतो. पण
असं पण आता बोललं जातंय की जिथं निर्णय ते सांगेल, बरोबर हो. का, म्हणजे थोडक्यात डिसिजन, हो, बरोबर का, पण ते डिसिजन आपल्यालाच घ्यायला पाहिजेत, असं आहे का एआय मध्ये? सध्या तसं केलं तर चांगलं आहे, कारण की AI ला सल्लागार म्हणून सोबत घेतलं, कारण की जोपर्यंत ही सुरुवात आहे तर माहितीचं जो आपल्याला अभाव आहे काही गोष्टींचा, तर आपल्याला अॅक्युरेसी किती येईल काय येईल थोडी एक्सपेरिमेंटल स्टेजवर आहे. पण ॲज अ सल्लागार म्हणून त्याला सोबत घेणं एनी टाइम चांगलं. पण जिथं की आपल्याला माहिती आहे 100% की नाही, हे समजा एवढं सॉइल मॉइश्चर असेल तर ह्याला एवढी गरज नाही फवारण्याची, तर मग त्या ठिकाणी तर आपण डोळे झाकून त्याच्यावरती विश्वास करू शकतो, जिथे की फार काही डाऊट नाही आहेत मनामध्ये. पण त्याला एक लिमिट आहे की तिथे शेवटी माणसालाच निर्णय घेणे. जसे की तुम्ही जीपीएस वापरतात, बरोबर. तर एआय म्हणजे स्टिअरिंग व्हील चालवणार नाही, एआय म्हणजे जीपीएस आहे. पण तुम्हाला दिसतंय की तो म्हणतो उजवीकडून जा, पण तुम्हाला दिसतंय की तिथं रोड ब्लॉक केला, आता कोणतरी मंत्री जातो रोड ब्लॉक आहे, तर तुम्ही निर्णय घेतात की जरी जीपीएस मला इथून जायला सांगतोय तर मी तो ब्लॉकेड तोडून नाही जायला पाहिजे. तर असे काही निर्णय शेवटी माणसालाच घेणे, खास करून शेतीमध्ये, जिथे की एवढी अजून प्रगल्भता डेटामध्ये कदाचित आलेली नाहीये. शेतीमध्ये मी गेल्या 5 वर्ष झालं बघतोय, 5 ते 6 वर्ष झालं, म्हणजे बेसिक एआय टेक्नॉलॉजीचा इस्तेमाल केला जातोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी म्हणेन तुम्हाला की एखादं झाड आहे छोटंसं, त्याचा फोटो काढायचा, जसं मी प्लांटेक्स सोबत काम केलं होतं आम्ही पण, ते फोटो काढायचा, फोटो काढल्यानंतर ते तुम्हाला डिसीज सांगते, रोगाचं नाव सांगते, ते पण तिकडे डेटा साठला म्हणून ते सांगते, बरोबर का? हो. तर खरं तर ते एआय म्हणजे असं एक स्पेक्ट्रम समजा, त्याला असं स्विच नका बघू की हे एआय आहे किंवा एआय नाहीये. तुम्ही जे म्हणाले ते कॉम्प्युटर संगणक शास्त्रामध्ये इमेज रेकग्निशन मध्ये मोडतं, बरोबर. पण इमेज रेकग्निशनचाच आपण पुढं त्याला ऑटोमेट करत गेलो, त्याच्यामध्ये डेटा वाढवत गेलो आणि सेल्फ लर्निंग अल्गोरिदम त्यात टाकत गेलो, की म्हणजे मी अजून डेटा दिला तर तो अजून जास्त अॅक्युरेट होत राहील. तर मग तो एआयच्या कॅटेगरीमध्ये मग मोडतो. मग ते हे मशीन्स जेवढं आपल्याला सांगेल हे अॅक्युरेट 100% असेल, आहे का हे असं, का त्याच्यावर आपण शेवटी आपणच विचार करावा लागेल? शेवटी निर्णय काही गोष्टींमध्ये आपण ऑटोमेट करू शकतो, जिथं सेन्सर लावले, पाण्याची मोटर बंद करायची, स्प्रेइंग करत असताना मला माहिती आहे की ह्या झाडावरती रोग नाहीये तर मी इथं स्प्रे नाही मारणार, पुढे जाईल, इथं आपण त्याला सोडू शकतो. पण काही निर्णय हे शेवटी आपल्याला स्वतःहून घ्यायचे. जर एआय म्हणतोय की पेरणी आता करा कारण की हवामान असं म्हणतंय, तर हवामानाची अॅक्युरेसी आजकाल भरपूर वाढलेली, जसं आपण आता चर्चा पण करत होतो. बरोबर. गुगलनं तर नवीन आणलेलं आहे, गुगलने तर भरपूर ते आणलेलं आहे. त्याच्याबद्दल पण तुम्ही एकदा आपण त्याच्यावरती बोलूया वेगळं, की हवामानाची अॅक्युरेसी भरपूर वाढल्यामुळे त्याच्यावर आधारित निर्णय तर आपण नक्कीच घेऊ शकतो. पण कुठं ना कुठं तो ह्युमन एलिमेंट असणं फार गरजेचं असं तुम्हाला वाटतं? हो. हे शेतीमध्ये तुम्हाला काय वाटते की मोठा बूम करेल या स्मूथली जाईल एआय, या स्पीड अप घेईल, असं काय वाटतं तुम्हाला? तर एक कन्सेप्ट आहे, गार्टनर ह्या कंपनीने, ग्लोबल कन्सल्टिंग कंपनीने, त्यांनी कन्सेप्ट काढला होता हाईप सायकलचा. हाईप म्हणतो ना आपण, ह्या गोष्टीची हाईप, पिक्चरची हाईप आली, ह्याची हाईप आली, तर एक हाईपची सायकल असते खास करून तंत्रज्ञानामध्ये. मग ती सुरुवात होते थेट इंटरनेट पासून, किंवा मग स्मार्टफोन म्हणा, किंवा मग एआय म्हणा, ॲग्रीटेक म्हणा, हे सगळ्यांचे एक सायकल आलेले आहेत. जसे की भारतामध्ये 2010च्या नंतर बैजू झालं तेव्हा एक एड्युटेक सायकल होती, त्यानंतर मग ॲग्रीटेक सायकल पण होती, तशी एआयची सायकल. नक्की काय ही सायकल कशी काम करते, तर हे खूप ह्युमन लेवलवर काम करते ही. म्हणजे ह्याच्याशी तंत्रज्ञानाचं कमी आणि मानव ह्युमन सायकोलॉजी जास्त हे असतो, काय म्हणतात, एक प्रकारे संगम असतं. बरोबर. इनफॅक्ट अजून एक स्टेप बागे द्यायचं म्हणलं तर तंत्रज्ञानाचे 6 नियम मेल्विन क्रॅन्सबर्ग यांनी 1960 मध्ये दिले होते. त्याच्यामधील पहिल्या नियमावर आपण पुढे जाऊन बोलूया. त्याच्यामध्ये म्हणतात की कोणतंच तंत्रज्ञान हे वाईट किंवा खराब नसतं, पण ते पक्षपाती जरूर असतं. म्हणजे ते एका विशिष्ट घटकाला जास्त फायदा मिळवून देईल, आणि असं पण होईल की काही विशिष्ट घटकांपासून शोषण देखील करेल. आणि मग 6वा नियम आहे वाटतं, कदाचित 5वा का 6वा त्यापैकी, तो म्हणतो की एंटायर जी जर्नी आहे स्टोरी टेक्नॉलॉजीची, ती शेवटी एक ह्युमन स्टोरी आहे, की ती माणसांची स्टोरी आहे. तर मग तसंच आपण हाईप सायकलवर येऊया, की जेव्हा एक नवीन तंत्रज्ञान येतं तर आल्या एकदम त्याला त्या हाईप सायकलचा ग्राफ असा असतो, तो तर ग्राफ एकदम खटकन वर जातो, की एकदम सगळ्यांच्या अपेक्षा उंचावतात, की आता बापरे ह्या तंत्रज्ञानाने काय काय होईल. जसं की .com बबल जेव्हा झालं तेव्हा कंपनी काही पण काम करो, पण ते नावाच्या पुढे फक्त .com लावायचे, त्याच्याने कंपनीचं व्हॅल्युएशन वाढायचं. लोकांनी हे नाही विचारलं की या कंपनीचा काही संबंध आहे का ऑनलाईन गोष्टींची, तसं नाही विचारलं, पण त्यांनी नुसतं .com लावल्यामुळे, कारण की हाईप एवढी वाढलेली असते, मग ती हाईप एवढी वाढते आणि मग काही कालांतराने मग जेव्हा तेवढे रिटर्न मिळत नाहीत, कारण की रिटर्न मिळणं अशक्यच असतं. तुम्ही एवढंच टाकलेली असते, म्हणजे अपेक्षा असो किंवा पैसे असो एवढे टाकलेले असतात की रिटर्न तर मिळत नाही, आणि मग ते खाली पडताना मग गरजेपेक्षा जास्तच कोसळतं. मग ते असं कोसळायचं काम करतं.
पण कोसळल्यानंतर जी खरी यूज केसेस आहेत, म्हणजे इंटरनेटचं .com बबल 98-91 मध्ये जेव्हा फुटलं तेव्हा असं नाही की इंटरनेट बंद पडलं. त्याच्यानंतर काही कंपन्या वरती तरंगत होत्या, जसे की याहू आहे, गुगल आहे, ह्या अमेझॉन आहे, ह्या तरंगत होत्या. आणि मग एक पठार येतो म्हणजे की हे तंत्रज्ञान आता आपण ह्या लेवलवर वापरणार आहोत. मग असं वर जाऊन खाली येऊन परत एक छोट्या लेवलवरती, म्हणजे तेवढ्या हाईटवर नाही जेवढं अपेक्षा उंचावल्या होत्या, पण एक यूज केसेसचा असा पठार येतो. तर एआय हे नुसतं एक हाईप सायकल नाहीये. एआय इन इंडस्ट्री वेगळी हाईप सायकल आहे, एआय इन कॉम्प्युटर वेगळी हाईप सायकल आहे, तशी एआय इन ऍग्रिकल्चर देखील एक हाईप सायकल आहे. तर एआयला वेगळी हाईप सायकल अशी काही नाही. एआय इन ऍग्रिकल्चरची हाईप सायकल जर आपण बघितली तर मग आता ऑफकोर्स हे साहजिक आहे की आता एक्सपेक्टेशन भरपूर उंचावलेले असतात. कारण की आपण सगळीकडे जर त्याचा गाजावाजा ऐकतोय तर मग साहजिकच आहे की असं वाटेल की ह्याच्याने फार एकतर म्हणजे फार प्रलय तरी येईल किंवा काहीतरी क्रांतिकारी तरी ठरेल, पण मधलं असं कोणी बघत नाही. दोनपैकी आर्यपारचाच फक्त विचार असतो. तर आपण सध्या थोडंसं पीकवर जात आहोत आणि ह्याच्यातून यूज केसेस तयार होतात. हे पीक गरजेची पण असते, ह्याच्याशिवाय इन्व्हेस्टमेंट येणार नाही, ह्याच्याशिवाय नवीन नवीन एक्सपेरिमेंट केले जाणार नाही. मग नंतर कळेल की कोणते एक्सपेरिमेंट खरंच व्हायबल आहे. म्हणजे एक रोबोट ज्याला मी पूर्ण एआय शिकवलं, कॉम्प्युटर विजन शिकवलं, तो सगळं करू शकतो, पण तो 2.5 एकर शेतीला व्हायबल आहे की नाही, पॉइंट आहे. तर हे सगळे इक्वेशन मग नंतर सॉल्व्ह होतात. तर आपण सध्या थोडंसं अर्ली स्टेजमध्ये आहोत त्याच्या. बरोबर. आणि तुम्ही आता बरेच वर्ष झालं काम करताय, तुमची पर्सनल जर्नी मला थोडं सांगा ना, की तुम्ही काय एआय मध्ये काम केलं, तुमचं शाळा वगैरे कुठं झाली आणि तुमचा प्रवास आतापर्यंत कसा राहिला? तर मी मूळचा मराठवाड्याचा, वडील माझे लातूर उदगीर इकडचे, छोटंसं गाव बेळसांगवी, आणि आई माझी धुळ्याची, माझा जन्म धुळ्याचा. पण माझं सगळं जडणघडण झाली संभाजीनगरला. छत्रपती संभाजीनगर पासूनच शालेय शिक्षण असेल, 11वी-12वी, आणि मी कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग केलं त्या 2011 मध्ये. मग त्याच्यानंतर माझी ऍडमिशन झालं IIM लखनौमध्ये, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. मग तिकडे गेल्याच्या नंतर तर असं वाटत होतं की आपण मार्केटिंगमध्ये जाऊया, कन्सल्टिंगमध्ये जाऊया, पण कुठेतरी वाटत होतं की नाही, काहीतरी ऑन ग्राउंड करून बघू. तर मग मी जॉब न घेता, IIM मध्ये जे जॉब ऑफर होती दुबईला, ती न घेता मी एक NGO स्थापन केली. मग ती भारताच्या काही ठिकाणी मी त्याचं राबवायचो. आणि मी मध्ये 1-1.5 वर्ष यशोदाला देखील टीचर होतो पुण्याला. तिकडे मी जे UPSC क्लासेस आहे तिथे इंग्लिश, मॅथ्स आणि लॉजिक हे 3 विषय शिकवायचो. मग त्याच्यानंतर एक एड्युटेक, मी म्हणालो की हाईप सायकल कशी चालते, तर एड्युटेक चालू होतं. तर आम्ही पण एड्युटेक मध्ये उडी मारली. मग तेव्हा एक स्टार्टअप होती. पण तेव्हा मग माझी भेट झाली एक IAS ऑफिसर सोबत, मिस्टर अलेक्स पॉल मेनन, 2006, छत्तीसगड कॅडर. तर त्यांनी मग मला म्हणाले की गौरव, तू छत्तीसगडला जर आला तर आपण जे DBT स्कीम्स आहेत, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर्स, त्यात सगळं झालं. मग म्हणजे फसल विमा योजनेपासून, नरेगापासून, उज्ज्वला स्कीम पासून, आवास योजना, हे सगळे स्कीम्स जिथं कुठं आहेत त्या DBT स्कीम्सला आपल्याला कसं स्ट्रीमलाईन करता येईल. तर मग मी 2017ला छत्तीसगडला गेलो. तिथं मग प्राइस वॉटर हाऊस ह्या कन्सल्टिंग कंपनी थ्रू छत्तीसगडचा मी स्टेट DBT टीम मध्ये होतो. तिथं मग 3 वर्ष आम्ही भरपूर काम केलं. भारताची पहिली ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित हॅकाथॉन, ती मुंबई, पुणे, बँगलोर, कलकत्ताला न जाता रायपूर, छत्तीसगडला झाली. ती आम्ही ऑर्गनाईज केली. मग ते 3 वर्ष करत असताना भरपूर आम्हाला कळालं की ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्यात भरपूर काही करू शकतं. तर माझं तंत्रज्ञानासोबतची जोड जी आहे ती माझ्या ग्रॅज्युएशन पेक्षा कामामधून आली. कारण की ग्रॅज्युएशन मध्ये शिकलेलं मॅनेजमेंट मध्ये शिकत असताना थोडं पुसलं गेलं होतं. तर मग इथं वापस मला नवीन शिकावं लागलं. मग नंतर 2019ला मी एक वर्ल्ड बँक फंडेड प्रोजेक्ट छत्तीसगड गव्हर्नमेंटसाठी लीड करत असताना माझी भेट झाली जे आपले सह्याद्रीचे आहेत मिस्टर विलास शिंदे सर, आबासाहेब काळे म्हणून आहेत, त्यांनी आमची भेट करून दिलेली. आम्ही धारावीला काही इव्हेंटमध्ये आलेलो तेव्हा. मग जेव्हा सह्याद्री बघितलं आणि मग जेव्हा ब्लॉकचेन तंत्रज्ञानाबद्दल चर्चा झाली तेव्हा असं वाटलं की आपण मग ट्रेसेबिलिटी का करू नये, म्हणजे पूर्णपणे पारदर्शक. त्याच्यावर आपण सविस्तर नंतर बोलू. मग आम्ही 2021 पर्यंत नाशिकलाच होतो सह्याद्री फार्म्समध्ये. मग नंतर 22ला आम्ही नवी मुंबईला शिफ्ट झालो. IIT बॉम्बेने पण आमच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही थोडंसं एक्सपेरिमेंटल पद्धतीने, स्वतःची कंपनी आहे, मग इमर्टेक इनोव्हेशन्स ही स्वतःची कंपनी स्थापन केली. 2019ला स्थापन केली जेव्हा सह्याद्रीला काम सुरू केलं. मग 22 मध्ये मग नवी मुंबईला शिफ्ट झाल्यापासून मग थोडेसे अलाइड सप्लाय चेन मध्ये एक्सपेरिमेंटल काही हे उपक्रम केले. ह्याच्यामध्ये मग AI वापरणं एका ठिकाणी गरजेचं पण होतं. त्याच्याबद्दल आपण पुढे जाऊन बोलू की कसं AIचा वापर आम्ही केलेला आमच्या स्वतःच्या सप्लाय चेन मध्ये. आणि मग इथून असं तंत्रज्ञानाशी स्वतःहून मग शिकावं लागलं. सो अशी थोडी जर्नी राहिलेली आहे. भारी, मस्त. तुम्ही ट्रेसेबिलिटीचं बोलला, तर ट्रेसेबिलिटी
हे काय कन्सेप्ट आहे आणि यात एआयचा काय वापर होतो आणि ट्रेसेबिलिटी शेतीमध्ये कसा वापर होऊ शकतो? हा, तर ट्रेसेबिलिटी ही जर आपण बघितली, आता नुकतंच AI फॉर ॲग्री समिट पार पडलं, तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये. तर त्याच्यामध्ये ट्रेसेबिलिटीवरती वेगळं सेशन होतं प्रॉपर, ज्याच्यामध्ये की किती गरज आहे. ट्रेसेबिलिटी म्हणजे की तुम्ही जे काही प्रॉमिस करतात की हे माल ह्या शेतातून आलेला आहे, हे पीक ह्याच्यावरती इतकी फवारणी झाली, हे ऑर्गॅनिक आहे की नाही, हे कोणत्या ह्यांची हार्वेस्टिंग कधी झाली, कापणी कधी झाली, ह्याला स्टोरेजमध्ये ठेवलं गेलं तर मग किती तापमानावर ठेवलं गेलं, हे तुम्ही प्रॉमिस करतायत कंझ्युमरला. काही काय असेल ते शेवटी प्रॉमिसच येते. तर या प्रॉमिसचं प्रूफ काय? तर या प्रॉमिसचं प्रूफ हे म्हणजे ट्रेसेबिलिटी. आणि ते पूर्ण ऍक्च्युली कॅप्चर करणं, ट्रेस करायचं पूर्ण. म्हणजे की आज जर माझ्या हातामध्ये एक प्रॉडक्ट आहे तर मला त्याची पूर्ण जन्मकुंडली दिसली पाहिजे. समजा डाळ आली माझ्या हातात तर माहित पाहिजे कुठून आल्या, पूर्ण त्याची त्या प्रॉडक्टचा पूर्ण रेझ्युमे दिसला पाहिजे मला, की कुठून आली, कोणाच्या शेतातून आली, त्याने पेरणी कधी कोणत्या तारखेला झालेली, अजून त्याचे काही लॅब टेस्टिंग रिझल्ट असतील, जसं कॉटनमध्ये आपण काही फॉरेन्सिक सायन्स लॅबचे रिझल्ट घेतो, त्याचे थ्रेड काउंट किती ते बघायला, लेंथ किती बघायला. तर हे सगळ्यांना जोडून म्हणजे क्वालिटी पण घ्यायची आणि बाकीचे पॅरामीटर पण जोडायचे. ह्याला सगळं मोजून मग ट्रेसेबिलिटी गरजेची. कारण की उद्या समजा काही मालाची नासाडी झाली तर मला कळलं पाहिजे की नक्की नासाडी कोणत्या पॉईंटला झाली, स्टोरेजमध्ये माझं काही चुकलं, टेम्परेचर सेन्सर माझे खराब झाले होते का, की माझं कापणीच्या हार्वेस्टिंगच्या वेळेसच पॅकेजिंग प्रॅक्टिसेस खराब झाली का नंतर. हे सगळं बॅकवर्ड व्हिजिबिलिटीला फार गरजेचं. एवढं सोपं आहे का हे? ट्रेसेबिलिटी अशी गोष्ट आहे की आपण आता जेव्हा मी ऑन फील्ड जातो आणि जर का तुम्ही असं सांगितलं की तुम्हाला हे काम करायचं ट्रेसेबिलिटीसाठी, जे आम्ही सुरुवातीला करायचो, तर ते इतकं खपत नाही. कारण की ट्रेसेबिलिटीचे फायदे किंवा रिस्क हे फार फ्युचरचे नंतर कळतात ना. तर पहिली गोष्ट आहे की तुमची जी प्रोसेस आहे ती स्टँडर्ड करणं, की म्हणजे आज मी एका प्रकारे काम केलं, दुसऱ्या दिवशी वेगळ्या प्रकारे काम केलं, हा जो एक हॅपहॅझर्डपणा असतो तो नसला पाहिजे. प्रोसेस पहिले स्टँडर्ड करणं हे तर कोणत्या पण बिझनेसची गरज असते. आणि शेतीकडे आपण छोटी बिझनेस म्हणूनच बघतोय प्रॉपरली, बरोबर. तर मग बिझनेस मला स्टँडर्ड करणं, मग स्टँडर्ड करतोय तर मी कोणती पण गोष्ट जेव्हा डिजिटल करतो, मला जर सेल्स ऑर्डर बनवायची, PO बनवायचे, एक FPC ला, फार्म प्रोड्युसर कंपनीला मला जर इन्व्हेंटरी किती बघायची, आवक जावक किती आहे, तर हे जर मी डिजिटल मोडमध्ये मेंटेन केलं तर मग त्याच्यामध्ये ऑलरेडी ट्रेसेबिलिटीचे भरपूर एलिमेंट आले. मग मला पुढची गोष्ट असते डिजिटल करणं गोष्टी. पहिले मी प्रोसेस स्टँडर्ड केली फिजिकली, मग मी डिजिटलायझेशन केलं गोष्टींचं, आणि डिजिटलायझेशन करताना थोडंसं ऍडिशनल काम केलं, लिंक करत गेलो फक्त गोष्टी, तर मग ट्रेसेबिलिटीचा असं बाय प्रॉडक्ट म्हणून जन्म होतो. बरोबर. आणि तो नॅचरली जन्म झालेला एनी टाइम चांगला, कारण की तो मग तो शाश्वत असतो, कारण की तुम्हाला त्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. बरोबर आहे. मग तिथं जेव्हा ट्रेसेबिलिटी, समजा माझ्याकडं केळी आहे, ठीक आहे, मी केळी उत्पादन शेतकरी आहे, मी 10 शेतकऱ्यांना घेतले, फार्मर प्रोड्युसर कंपनी केली, आम्ही 10 जण पण केळी उगवतो, एका ठिकाणी येते, तिथं पॅकेजिंग होते आणि जाते. तर याचं एक्झाम्पल मला द्या की ह्याची ट्रेसेबिलिटी मी कशी करू शकेन आणि त्या ट्रेसेबिलिटीचा मला काय फायदा होईल? तर आता आपण केळीचं उदाहरण बघू. तुम्ही जसं सांगितलं, तर सर्वात पहिले जेव्हा मी पेरणी करतोय, तर पेरणी करत असताना जर मी सगळं डिजिटल डेटा रेकॉर्ड केला, व्हिडिओ काढून ठेवायचे सगळं, जिओ लोकेशन पण त्यातली घेणं गरजेचं. आणि कदाचित तुम्ही एकटे नसाल, बाकी अनेक लोक असतील, तर प्रत्येकाच्या शेताचं जिओ लोकेशन कलेक्ट करून त्याची KYC डिटेल कलेक्ट करून पहिले ऑथेंटिकेट करणं, खरंच हा माल ऑथेंटिकेट कोणाकडून येतोय, हे तर पुढे एक्सपोर्टला गरजेचंच आहे. जेव्हा तुम्ही परत बॅकवर्ड लिंकेज कराल की नक्की कुठून आलेलं, त्याच्यानंतर मग मी डेली त्याचा फक्त एक रेकॉर्ड मेंटेन करतोय. समजा आता मी ट्रेसेबिलिटी ह्याच्यासाठी मी किती फवारणी केली, काय केली, हे फक्त मी वहीमध्ये नोंद न ठेवता, जे आज आपण भरपूर वहीमध्ये नोंद ठेवतो, 2-3 रजिस्टर असतात शेतकऱ्यांकडे, एक व्हिजिटर रजिस्टर असतं, कोण कोण आलं शेतामध्ये, एक हे रजिस्टर ते रजिस्टर. तर असा विचार करा की ट्रेसेबिलिटीला थोड्या बाजूला ठेवून मी गोष्टी डिजिटल का करू नये, कारण की जर का मी गोष्टी डिजिटल केल्या तर मला ते सोप्या जातील. आज आपल्याकडे एवढे हजारो शेकडो ऍप कशामुळे तयार झाले, कारण की विविध गरजांना डिजिटल करायची गरज आपल्याला भासली. मग तेच आपण मग इन्व्हेंटरी मॅनेजमेंट पूर्ण ॲग्रोनॉमीच्या प्रोसेसमध्ये करू, की नक्की फवारणी किती केली, माझ्याकडे इन्व्हेंटरी किती आहे, मी किती युरिया विकत घेतला होता, मायक्रोन्यूट्रिएंट्स किती घेतले होते, टाकले किती. कारण की मला आज मागच्या महिन्यातला आठवेल की नाही हे पण मला माहित नाही, आठवड्याचं आठवतं. ती पूर्ण डिजिटल रेकॉर्ड मेंटेन होणं सर्वात पहिले गरजेचं. आणि मग हे जेव्हा मी प्रीमियम मार्केटमध्ये विकायला जाईल, तर मग बरेचसे एक्सपोर्टर्स, आता त्याच्यावर आपण कंप्लायन्स मध्ये बोलू, की एक्सपोर्टर्सला आता ट्रेसेबिलिटी कंप्लायन्सच्या अंतर्गतामध्ये नेसेसरी झालेली आहे. की तुम्हाला जसे की एक युरोपियन युनियन डिफॉरेस्टेशन रेग्युलेशन म्हणून प्रचंड मोठं रेग्युलेशन येते, ते ह्या डिसेंबरमध्ये 2025 ला येणार होतं, पण ते 2025 ला फक्त 12 महिने डिले झालेले. ते डिले करायचं कारण एकच,
की जे डेव्हलपिंग वर्ल्ड आहे हे युरोपचं रेग्युलेशन आहे जे पूर्ण जगाला लागू आहे. ऑस्ट्रेलिया, जपान, भारत, इंडोनेशिया, अमेरिका सगळ्यांना ज्यांना कोणाला युरोपला माल पाठवायचा आहे त्यांना हे रेग्युलेशन लागू होतं. ऐकावंच लागली युरोपचं. हा, कारण की नाहीतर मग युरोप तुमचा माल घेणार नाही. तर युरोपला रेग्युलेटरी जायंट असं म्हणलं जातं बिकॉज त्यांचे रेग्युलेशन सगळीकडे ते कार्बन मध्ये असो कशात असो ते त्याला प्रमाण धरलं जातं. मग आता युरोपचं काय म्हणणं आहे की सध्या आपण 7 कमोडिटी पासून सुरू करू, 7 ऍग्रिकल्चरल. त्याच्यामध्ये कॉफी आहे, कोको, पाम ऑइल, रबर, सोया, वूड आणि कॅटल. ह्याच्यातून बनणारे कोणतेही प्रॉडक्ट असतील, जसे की रबर मधून काय काय बनतं, टायर, ट्यूब, कन्व्हेअर बेल्ट, हे सगळे रबरने बनणारे पदार्थ आहेत. हे जर मला किंवा नॅचरल रबर सुद्धा ऍज अ रॉ म्हणून युरोपला पाठवायचं असेल तर ते कोणत्या शेतातून आलं ह्याचं जिओ लोकेशन हे तर द्यायचंच आहे. पण ते जिओ लोकेशन 2020च्या नंतर डिफॉरेस्टेशन झालेलं नाही ना, म्हणजे की जंगल तोडून मी इथं शेती सुरू केली नाही ना, हे मला सॅटेलाइटच्या इमेजद्वारे प्रूव्ह करणं गरजेचं आहे. ओके. कारण की समजा 2021 मध्ये जिथं जंगल होतं मी त्याला जंगल बाजूला करून मग तिथं माझी शेती सुरू केली आणि मग 2026 मध्ये मी त्या जंगलाचा माल घेऊन तिकडे युरोपला विकायला गेलो तर युरोप ते चेक करेल की इथं जंगल होतं की नाही. ते QR कोड स्कॅन. हा, कारण की पहिली गोष्ट तर माहिती तुम्हाला द्यायची आहे. तुम्ही जर माहिती दिलीच नाही तर युरोप तुम्हाला तो देणार पण नाही. आणि माहिती चुकीची दिली तर मग युरोप त्याला एनी टाइम ऑडिट करून बघतीलच कसं आहे काय. तर हे ऑलरेडी सुरू झालेलं आहे. इनफॅक्ट त्याच्यामध्ये सोल्युशन्स एंड टू एंड कसे येतात, काय येतात, त्याच्यामध्ये ब्लॉकचेनचं काम आहे, IoTचं काम आहे, AIचं काम आहे, हे सगळं तिघांचं त्याच्यामध्ये संमिश्र काम आहे. मग हे हळूहळू सगळ्या पिकांमध्ये पण होणार का हे? हो, इतर बाकीच्या पिकांमध्ये पण हळूहळू करतील. सुरुवात हे युरोपच्या म्हणण्यानुसार सुरुवात आम्ही या 7 प्रॉडक्ट नेसाठी करत आहोत प्रामुख्याने, कारण की ह्या 7 प्रॉडक्टमुळे होणारं डिफॉरेस्टेशन हे थोडं जास्त असतं. म्हणजे जगभर जर बघितलं तर रबर प्लांटेशन करत असताना मॅक्सिमम डिफॉरेस्टेशन केलं जातं, जंगल तोडलं जातं, जंगल जास्त तोडलं जातं. तर मग हे 7 प्रॉडक्ट, सोयाबीन असेल किंवा मग कॅटल म्हणजे ग्रेझिंग करत असताना आपण जंगल तोडून ग्रेझिंग लँड बनवतो तर त्याच्यासाठी हे 7 निवडले गेलेत, पण ते हळूहळू वाढतील. पण इन एनी केस ट्रेसेबिलिटी हा आता कंप्लायन्सचा भाग इंटरनॅशनल मध्ये होणारच आहे. आणि मग आपण लीडर जरी नसलो कंप्लायन्स मध्ये पण आपण फॉलोअर आहोत. मग आपण ह्याचं अडॉप्शन नंतर होईल. मग आता अशी सिच्युएशन आहे की जर का कोणी ट्रेसेबिलिटी करून प्रीमियम ब्रँडिंग केली तर तो त्याचं प्रीमियम काही घेऊ पण शकतात की आम्ही ट्रेसेबिलिटी करतोय पण हे नाही करत आहेत. पण नंतर जाऊन तर ते कंपल्सरीच होणार आहे. जसं की तुम्हाला फसायचं सर्टिफिकेट लागतं तर लागतं, तसं ट्रेसेबिलिटी प्रत्येक प्रोडक्टवर QR कोड पाहिजे, त्याच्यावर स्कॅन करणार, तो कुठल्या शेतातून आलाय, कसा तो तयार झालाय, त्याची सायकलचं पूर्ण माझ्याकडे फोटोज असणार सगळं. म्हणजे माझ्या टेबलला काय खायला येणार ते मला कळेल भविष्यात, सगळं कळणार. एक्झॅक्टली. इनफॅक्ट ट्रेसेबिलिटी बद्दल थोडक्यात अजून सांगतो की 2027 मध्ये असं म्हणतात की जगातील सर्वात मोठं रेग्युलेशन येणार आहे. त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चरचं प्रॉडक्ट एकच आहे, टेक्सटाईल्स, जो कॉटनशी निगडीत आहे, पण बाकी सर्वच आहे. आता बघा तो AC तुम्ही लावलाय, त्या AC वरती 2 स्टार 3 स्टार रेटिंग आहे. बरोबर. ही आता जाणार आहे कारण की ते म्हणतात की 2027च्या पुढे ह्याच्यावर फक्त डिजिटल प्रॉडक्ट पासपोर्ट राहील. डिजिटल प्रॉडक्ट पासपोर्ट म्हणजे काहीच नाही, फक्त एक फॅन्सी वर्ड आहे QR कोड साठी, की तो QR कोड पाहिजे. म्हणजे QR असेल त्या प्रोडक्ट. हो, आणि तो QR कोड त्या प्रॉडक्टचा पासपोर्ट असेल. म्हणजे काय काय मागचं झालंय सगळं ते. जसं मी कुठं जाऊ शकत नाही अमेरिकेला पासपोर्ट शिवाय, मग तो प्रॉडक्ट पण कुठे जाऊ शकत नाही ते पासपोर्ट शिवाय. तर DPP हा कंपल्सरी होणार आहे प्रॉडक्ट्स वरती. मग त्याच्यामध्ये ते स्टील कुठून वापरलं गेलं किंवा टेक्सटाईल्स असतील तर मग खरंच टेक्सटाईल मध्ये स्टील कुठून वापरलं गेलं, तुमची जिनिंग, स्पिनिंग, निटिंग, डाईंग, फॅब्रिक ही जी पूर्ण मूल्य साखळी आहे त्याच्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रिसिटी किती वापरली, मग ती इलेक्ट्रिसिटी वापरत असताना तुम्ही सोलार वापरलं का नाही वापरलं, सोलार वापरलं तर मग तुम्ही कार्बन पण वाचवलं, नाही वापरलं तर मग कार्बन एमिट केलं, हे सगळं ऍडिशन करून त्याच्यामध्ये टाकणं गरजेचं होणार आहे. तर खरं बघितलं तर ऍग्रिकल्चरल ट्रेसेबिलिटी एका मोठ्या ट्रेसेबिलिटीच्या ग्लोबल फोर्सचा एक भाग आहे. जसं की मिनरल ट्रेसेबिलिटी बघितली, नुकतंच मी 2 महिने कॉंगोला होतो आफ्रिकेला, त्याच्यामध्ये मिनरल ट्रेसेबिलिटीवर आम्ही थोडा स्टडी केलेला की तिथं जे काही कॉन्फ्लिक्ट मिनरल त्याला म्हणतो आपण, टिन, टंगस्टन, टँटलम, हे कॉन्फ्लिक्ट मिनरल आहेत असं म्हणतात. त्याच्यामध्ये ह्युमन स्लेव्हरी, लेबर, चाइल्ड स्लेव्हरी भरपूर यूज होते. तर मग ती यूज नाही झाली ना, हे प्रूव्ह करणे ट्रेसेबिलिटीने, तरच युरोपियन आणि डेव्हलप कंट्रीज, OECD कंट्रीज ज्यांना म्हणतो ते तुमचा माल घेतील. तर ग्लोबल पुश आहे ट्रेसेबिलिटीचा, ऍग्रिकल्चर त्याचा एक भाग आहे. बहुत सही. मतलब येणारं भविष्य हे ट्रेसेबिलिटीकडे जाणारच आहे, ट्रेसेबिलिटीकडे. आणि त्याच्या दृष्टिकोनातूनच आपण ऍग्रिकल्चरमध्ये प्रत्येक गोष्टीला तरी लक्ष द्यायलाच पाहिजे. अजून एक गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला ब्लॉकचेनचा, हे थोडं पडून सांगा ना. हो, तर मी ऍक्च्युली तिन्ही तंत्रज्ञान सोबतच मिळून सांगतो. ब्लॉकचेन, IoT आणि AI ला बघायचं मला सांगायला सोपं जातं. आणि आमच्या कंपनीचं नाव आहे इमर्जिंग टेक्नॉलॉजीजचं शॉर्ट फॉर्म इमरटेक.
इमर्टेक. उदयोन्मुख तंत्रज्ञान. हो. तर त्याच्यामध्ये IoT आलं, ब्लॉकचेन आलं, AI आलं, इतर भरपूर आले. हे तिघांना थोडंसं बोलूया. तर ह्याला एका ह्युमन बॉडी सारखं इमॅजिन करा की एक शरीर आहे, एक मानवी शरीर आहे. त्याच्यामध्ये सर्वात पहिले मानवी शरीरमध्ये काय असतात, सेन्सेस असतात. टच केलं मी, चव घेणं, ऐकणं, बघणं, हे सेन्सेस आहेत की ह्याच्याशिवाय माहिती माझ्या अस्तित्वात येणारच नाही. तर ही माहिती घेण्याचं काम सेन्सर्स करतात. IoT सेन्सर्स जे सॉइल मॉइश्चर बघतील, EC बघतील, त्याच्यानंतर ह्युमिडिटी काय चालू आहे बघतील, विंड स्पीड बघतील. हे सगळे सेन्सर्स नाना प्रकारचे हे सेन्सचं काम करतात. ही माहिती मी घेतली, पण आता माहिती माझ्या डोक्यात गेली, पण जर का मी विसरभोळ आहे तर ही माहिती घेऊन काय पॉईंट आहे का? मी विसरणाऱ्याची माहिती. तर मग अशी कोणती पद्धत आहे का की ती मेमरी एकदम इंटॅक्टच राहील, त्याच्यामध्ये एकदम माहिती गेली तर ती डिलीटच होणार नाही. तर मग ह्या इंटॅक्ट आणि ट्रस्टेड पद्धतीने स्टोअर केलेल्या डेटाबेसचं नाव म्हणजे ब्लॉकचेन. ब्लॉकचेन खरं तर त्याच्यामध्ये स्मार्ट असं काही नाही, ते बुलडोझर सारखं आहे की त्यामध्ये डेटा गेला तर मग काही विचार करायचा नाही. त्याला तुम्ही ॲज अ स्पॉन्सर म्हणून, क्लायंट म्हणून, मी ॲज अ डेव्हलपर म्हणून किंवा कोणी हॅकर म्हणून त्याला काही डिलीट नाही करू शकत. त्याच्याने काय होतं, त्या डेटाला एक प्रकारची सॉलिडिटी येते. मग आता ह्या माहितीवर जी मी डायरेक्टली घेतली आहे, मी कोणाला एंट्री करायला नाही सांगितली, मी कोणाला सांगितलं नाही की बाबा रे तू मोज किती टेम्परेचर आहे आणि मग टायपिंग करून एक्सेल शीटने मला सांग. हे डायरेक्ट मी सेन्सर उचललेत, बरोबर. तर ह्युमन एररचा एलिमेंट तिथं गायब झाला, मानवी जिथं चूक होऊ शकते. मग करेक्टली घेतलेली माहिती जेव्हा मी सिक्युअरली स्टोअर केली, या माहितीवर जेव्हा मी बुद्धिमत्ता चालवतो, मग ते आहे झालं मग एकदम AIचं खरा एकदम भयंकर पॉवरफुल स्वरूप. मग आता म्हणतात की इंडस्ट्री 4.0 येते. इंडस्ट्री 4.0 म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग होईल, पहिले ऑर्डर येतील, मग मॅन्युफॅक्चरिंग होईल, रॉ मटेरियल घेतले जातील. या सगळ्यांमध्ये हे तिन्ही तंत्रज्ञान काम करतील. म्हणजे जसं आपण पहिले शेतीमध्ये म्हणत होतो की निर्णय, जिथे कुठे निर्णय घ्यावे लागतात तिथे AIचा वापर होणं, तसंच मग ह्या टेक्नॉलॉजीमध्ये निर्णय घेत असताना तुम्हाला डेटा कलेक्ट पण करायचा आहे, डेटा सिक्युअरली स्टोअर पण करायचा आहे, आणि मग त्याच्यावरती AI येणार आहे. तर मग असं हे तिन्ही मिळून इंडस्ट्रीयल सप्लाय चेन्स ट्रान्सफॉर्म करतील, ह्या डायरेक्शनने काही गोष्टी सुरू आहेत. आता AI म्हटलं की डेटाला, बरोबर का? डेटा असेल तर ते थोडा विचार करेल, तुम्हाला काहीतरी निर्णय देईल. मग तुम्हाला काय वाटतं की ह्याची सुरुवात कशी झाली असेल की हा डेटा प्रोसेसिंग किंवा AI, तुम्ही थोड्या वेळापूर्वी एक एक्झाम्पल सांगत होता, ते सांगा ना. तर जर आपण फक्त संगणक शास्त्रात लिमिटेड राहिलो तर मग AIची सुरुवात मागील ॲलन ट्युरिंग, क्लॉड शॅनन यांच्यापासून सुरुवात झाली अशी म्हणता येईल. पण ॲज अ कन्सेप्ट जरा फार जुना आहे. इनफॅक्ट AI शेतीमध्येच वापरणं हा कन्सेप्ट काय नुसता आत्ता आलेला नाही, जसं आपण फार असं गाजावाजा करतोय की आता AI ॲग्रिकल्चरमध्ये वापरू. ह्या प्रकारचं एक डेटा असं ॲग्रिकल्चरमध्ये वापरण्याचं उदाहरण देतो. माझ्या पुस्तक साखळीचे स्वातंत्र्य ह्याच्यामध्ये मी सुरुवातच ह्या उदाहरणाने करतो की इजिप्त संस्कृती आपल्याला माहिती आहे, प्राचीन मिस्र संस्कृती, ज्याच्यामध्ये की नील नदी जी जगातील सर्वात लांब नदी आहे, त्याच्या अवतीभोवती शेती करणं, आणि तिथे जमीन फार सुपीक आहे, आणि तिथंच सगळी सिव्हिलायझेशन भरपूर वाढली. तुम्ही पिरॅमिडचं लोकेशन बघितलं, ह्यांचे सगळे संस्कृती म्हणजे जवळपास 4000 BC पासून, म्हणजे अजून आतापासून 6000 वर्ष अगोदर तेव्हापासून ती संस्कृती सुरू आहे. तर आतापासून 3000 BC म्हणजे 5000 वर्ष अगोदर तेव्हापासून एक गोष्ट आढळते, एक कन्सेप्ट किंवा एक मशीन म्हणा, त्याला एक टूल म्हणा, त्याचं नाव होतं निलोमीटर. म्हणजे निलोमीटर आपण आता त्याला नाव दिलं. तर ते काय होतं आणि त्याचा पर्पज काय होता आणि याच्या AIशी काय संबंध, म्हणजे एक ढोबळ उदाहरण म्हणून मी फक्त सांगतो. तर अगोदर असं होतं की नील नदीला केवढा पूर येईल, म्हणजे पूर जेवढा येईल तेवढं मग आपल्याला जमीन किती, शेती किती मागे घ्यायची आहे किंवा नुकसान किती कमी करायचं, पण ऍट द सेम टाइम मला फायदा पण तर वाढवायचा आहे, कारण की जितका जवळ जाईल तितकी तिची सुपीकता वाढेल. बरोबर. ह्याच्यावरून खूप काही ठरायचं. तर मग एक त्यांनी साधा विचार केला की एक मिनिट, हे त्यांनी एक स्टोनचा दगडाचा खूप मोठा पिलर बांधला असा, आणि बघितलं की ह्या महिन्यामध्ये, विशिष्ट महिन्यामध्ये पाण्याची पातळी जर एक लेवल पर्यंत आली तर मग ते दगडावर कोरून ठेवायचे, आणि मग त्याच वर्षी बघायचे की पूर कुठपर्यंत गेला, आणि मग तिथं बाजूला लिहून ठेवायचे की ह्या महिन्यामध्ये जर पाण्याची पातळी एवढी होती तर मग त्या वर्षी पूर इथपर्यंत एवढे मीटर पुढे गेला, किलोमीटर पुढे गेला. बरोबर. हे जर मी 10-12 वर्ष करत गेलो, जास्त पण नाही, तर म्हणजे अॅक्युरेसी किती वाढेल बघा. म्हणजे डेटा तयार झाला, इथं गेलो, आणि डेटा तयार झाल्यामुळे माझी प्रेडिक्शन पण तयार झालं. मी आता प्रेडिक्ट करू शकलो, म्हणजे इंडिया पाकिस्तान मॅच कोण जिंकेल हे मी बघू शकतो की मागच्या 10 मॅच मध्ये काय झालं होतं. इंडिया फिक्स लावू शकतो. तर मग त्या टाईप मध्ये तिथं तयार झालं. पण हे निवृत्त थांबले नाही. तर त्यांनी काय केलं, मग त्याच्या अवतीभोवती असं मंदिर सारखं बांधलं, एक रिलीजियस स्ट्रक्चर बांधलं, आणि मग हा डेटा त्यांनी शेकडो वर्ष नाही तर हजारो वर्ष गुपित ठेवला. बाहेर सांगितलं नाही की आम्ही कशामुळे आमची प्रेडिक्शन बरोबर येतं ते.
मग जो तिकडचा एक राज्यकर्ता वर्ग आहे, पुरोहित वर्ग आहे, तो सायंटिफिकली हे बरोबर बघत होते की इथपर्यंत आला तर इथपर्यंत, पण बाहेरील गरीब जनतेना, शेतकऱ्यांना ते सांगायचे की हे आम्हाला देवाने सांगितलं. त्याच्याने त्यांची मक्तेदारी पण एक मेंटेन झाली, पण त्यांची डेटा अॅक्युरेसी पण त्यांच्याकडे होती, हे प्रेडिक्ट करायला की खरंच पूर कुठपर्यंत जाऊ शकतो. त्याच्यावरून त्यांची सभ्यता ठरायची, कारण की पूर कुठपर्यंत जाईल त्याच्यावरून कर किती आकारला पाहिजे हे पण ठरवलं जायचं. आणि कर आकारला जाईल त्याच्यावरून पूर्ण एक सिव्हिलायझेशन पण चालते. तर हेच म्हणजे एआय इन ऍग्रिकल्चरच झालं एका प्रकारे, कारण की मी डेटाचा वापर करतोय प्रेडिक्ट करायला की काय आहे. म्हणजे इथं आर्टिफिशियल काय नसून ह्युमन इंटेलिजन्सच आहे, पण तरी पण तोच आहे. आता ह्याच्यामध्ये दुसरी भीती जी आहे की आपण फक्त ते रिस्ट्रिक्शन आता जसे अगोदर होते, रिलीजियस स्ट्रक्चर जसं बांधलं गेलं तसं इथं होऊ नये, म्हणजे मोनोपोली फक्त काही विशिष्ट कंपन्यांची डेटावर आधारित होऊ नये, असं आपण एक फक्त प्रयत्न करता नक्कीच करू शकतो. बरोबर आहे. मोनोपॉली झाली तर फार नुकसान आहे फ्युचरमध्ये कोणत्या पण इंडस्ट्रीमध्ये. बरोबर. आपण आता थोडं खोलात जाऊया, म्हणजे शेती निगडीत मी तुम्हाला विचारेन प्रश्न की आता तुम्हाला काय वाटते की शेतीमध्ये कितपत प्रमाणात तंत्रज्ञान आणि एआय वापर आता चालू आहे? काय उदाहरण देतो, लाईव्ह उदाहरण. आणि म्हणजे एआयचा वापर कुठं कुठं होतो आणि होऊ शकतो. तर पूर्ण जे स्टेजेस जर बघितले आपण, सर्वात पहिले होते पेरणी. बरोबर. पेरणी करायची कधी, जसं अगोदर आपल्याला माहित होतं की 7 जूनला मुंबईत पाऊस पडेल म्हणजे पडेल, पण ते गेले दिवस. ते कितीतरी वर्षापासून ते आता उलट पाऊस येतोय. ते क्लायमेट चेंजमुळे ज्या ट्रेडिशनल नॉलेज वरती मी डिपेंडंट होतो त्याच्यावरती डिपेंडन्सी तर गेली, पण तरी पण त्याच्यावर डिपेंडन्सी न राहता ट्रेडिशनल नॉलेज वरती मी पेरणी कधी करायची, त्याचा अचूक तारीख काय असली पाहिजे, कोणत्या दिवशी, हे मला सेन्सर्स आणि एआय वरून चांगलं कळू शकतं. मग त्याच्यानंतर पुढची स्टेप येते, पेरणी तर केली, पण सर्वात मोठा मग पुढचा प्रश्न येतो पाण्याचा वापर जर आपण नीट नाही केला तो तर खूप स्वतंत्र मोठा विषय आहे. शेतीमध्ये पाण्याचा वापर जवळपास जितकं काही फ्रेश वॉटर आहे या जगामध्ये उरलं सुरलं त्याच्यापैकी 70% आपण शेतीत वापरतो. बरोबर. मग ते अजून किती ऑप्टिमाइज करणे फार गरजेचं, कारण शेवटी तो माझा शेतकरी म्हणून माझ्या नफा नुकसानाशी पण निगडीत आहे की मी पाणी किती वापरतोय. बरोबर. तर पाणी आपण वापरतो कारण की भीती असते आपल्याला शेतकऱ्याला की यार नको, गरजेपेक्षा थोडं जास्त का टाकू नये, मग ते थोडंसं ढोबळ पद्धतीने थोडं जास्त टाकलं जातं. पण त्याला जर मी अॅक्युरेट टाकलं की नाही सॉइल मॉइश्चर एवढं म्हणतंय, सेन्सरचा हा डेटा सांगताय, एआय म्हणतंय की फक्त, आणि ते पण शेतीच्या विशिष्ट भागामध्ये पाणी कमी जास्त कसं केलं पाहिजे हे पण जर सेन्सर सांगतात तर मग साध्या भाषेत म्हणजे इथं तुम्ही म्हणताय की जमिनीमध्ये जे आपण सेन्सर घालतोय, आता मार्केटमध्ये भरपूर कंपन्या आले, भरपूर वेदर स्टेशन असते, हवा वगैरे चालते सगळं. अच्छा. तर मग तो डिसिजन आला पुढे जो की एआय मध्ये मदत करेल. ह्याच्यावरती ऑलरेडी काम सुरू आहे. इनफॅक्ट मायक्रोसॉफ्ट आणि इक्रिसॅट जी संस्था आहे तुम्हाला माहिती आहे, तर इक्रिसॅट आणि मायक्रोसॉफ्टने काय केलं, आंध्र प्रदेशमध्ये हा एक प्रोजेक्ट केला आणि हा लाईव्ह प्रोजेक्ट केला, मोठ्या प्रमाणावर केला. त्याच्यामध्ये त्यांनी हेच केलं की आपण फक्त पेरणीची तारीख जी आहे, पेरणीची तारीख आपण अचूक करू, पाणी वापरता फार नंतर. हा, तर फक्त पेरणीची तारीख अचूक केल्यामुळे 30% यील्ड वाढला मागील वर्षांपेक्षा, असं त्या स्टडीमध्ये आढळून आलं. बेस्ट. तर फक्त तो निर्णय घेतल्यामुळे किती फरक पडतोय, एवढा चांगला फायदा होऊ शकतो. हो, आणि हे प्रॅक्टिकल आहे. हे झालं मायक्रोसॉफ्ट आणि इक्रिसॅटने करून दाखवलं. बेस्ट. ह्याच्यासाठी फक्त मग त्यांनी डेटा पण केला होता क्रिएट. बरोबर. इक्रिसॅटकडे सॅटेलाइट डेटा होता, मायक्रोसॉफ्टकडे एआय होतं, मग गव्हर्नमेंट पण होती, त्यांनी मग लँड रजिस्ट्री पण तयार केली. सगळ्यांनी मिळून ते केलं. आणि मग ऑफकोर्स सहभागाला शेतकरी बांधव सगळे होते ज्यांना माहित होतं की हे का बरं असं म्हणतात, त्यांनी ह्या पद्धतीने कसं इम्प्लिमेंट केलं पाहिजे. शेवटी इम्प्लिमेंटेशन फार्मर लेवलच होणार आहे. बरोबर. मग त्याचा एक अजून स्टेप पुढे जाऊ. समजा आता मग पेरणी झाली, आता मग पुढची पाणी पण वापर झाला, पुढे समजा आलं कीटनाशक असतील, कीटनाशक किती वापरायचे. तर आता नुकतंच मी एक डॉक्युमेंटरी बघत होतो कॅमरूनची. तर कॅमरूनच्या डॉक्युमेंटरीमध्ये त्यांनी असं सांगितलं की कीटनाशकाचा वापर हा एआय आपल्याकडे पण होतोय, पण त्यांनी एकदम एक्स्ट्रीम लेवलला केला आणि जवळपास 40 ते 70% कमी कीटनाशक वापरले जातात. फक्त हे बघून की फोटो काढले जातात पेस्टचे, खरंच किती गरज आहे, मग कीटनाशक नक्की कोणत्या कंपाऊंडचं किती वापरायचं. नाहीतर भरपूर वेळा काय होतं की कमी टाकण्यापेक्षा जास्त टाकलेलं बरं ही मानसिकता असते. 1 मिलीलीटर टाकायचं तर 2 मिलीलीटर टाक, पण कमी नको व्हायला. पण शेवटी त्याला पैसे तर लागतात ना, फुकट तर येत नाही कीटनाशक. तर मग हे ऑप्टिमाइज जर केलं तर मग तिथं फायदा होतो. कीटनाशक नक्की खरंच वापर, आणि देतो तर आपण पूर्ण मग शेतालाच देऊन देतो. जेव्हा की असं असतं की रोग एका विशिष्ट भागातून सुरुवात झाला असेल तर आपल्याला फक्त तिथपर्यंतच केलेलं बरोबर, जास्त काही करायची गरज नाहीये. तर ह्याचं ऑप्टिमायझेशन करणं गरजेचं, मग ते पण एआयने होऊ शकतं. मग सेम झालं खतांमध्ये देखील. खतांमध्ये आता आपण नको तेवढा युरिया वापरतो, नायट्रोजन थोडं जास्तच असतं, पण त्या प्रमाणामध्ये आपण मायक्रोन्यूट्रिएंट्स जे असतात ते थोडे वापरतो का, तर मायक्रोन्यूट्रिएंट्स थोडे वापरले जात नाही. पण जर का मला सॉइल सेन्सर सांगू शकले
की कोणते कोणते न्यूट्रिएंट खरंच कमी आहेत, कोणते जास्त आहेत. तर मला त्या हिशोबाने नुसतं त्या वर्षीचं पीक नाही तर मला सॉइल इम्बॅलन्स पण ठीक करता येतं. खूप भारी होऊ शकतो. तो पण एक चांगला डिसिजन होऊ शकतं याच्याने. मग त्याच्यानंतर आहे की हार्वेस्टिंग. आता जे सेन्सिटिव्ह क्रॉप्स आहेत जसं की द्राक्ष झाले, द्राक्षामध्ये हार्वेस्टिंग जी आहे कापणी ती जर काही दिवस मागे पुढे झाली तर त्याच्या शेल्फ लाईफला भयंकर फरक पडतो पुढे जाऊन. भयंकर. तर मग व्हॉट इज द पीक टाइम, परफेक्ट टाइम काय आहे त्याचा कापणी करायचा, तर तो जर मला एआय कडून जर नीट कळाला तर मग माझं शेल्फ लाईफ पण वाढली, माझी डिहायड्रेशन लॉसेस कमी होतील, लहानाची नासाडी कमी होईल. इथं पण एआय थांबत नाही. जर का मला आता हा रूट एक समजा इन्फ्रास्ट्रक्चर जर क्रिएट झालं ओव्हरऑल आणि मला जर हा माल कुठं पोहोचवायचा आहे, सर्वात जवळचं कोल्ड स्टोरेज कोणतं आहे किंवा मग ह्या पिकाशी संबंधित सर्वात चांगलं स्टोरेज कुठं आहे ते मी आयडेंटिफाय करू शकतो. बरं तिथं जायला सर्वात चांगला मार्ग कोणता आहे हे पण मला एआय सांगेल, सर्वात फास्ट कोणता आहे. आणि या मार्गामध्ये मला इतर काही अजून कलेक्शन घ्यायचं असेल, समजा एकच गाडी मल्टिपल हार्वेस्ट कलेक्ट करू शकते 2-3, तर मग त्याचा रूट कसा ऑप्टिमाइज करायचा इथं पण एआय आलं. पण त्याच्यानंतर मग ते राईट मार्केटला राईट बायरला कसं शोधणं, मार्केट लिंकेजेस ज्याला आपण म्हणतो, मार्केट लिंकेजेस मध्ये पण ते करू शकतो. इनफॅक्ट मार्केट लिंकेज हे पेरणीच्या अगोदर पण येऊ शकतात. की मार्केट लिंकेजच्या अगोदर मला जर कळालं की सध्या सगळं डेटा जर डिजिटल आहे, मला जर माहिती आहे की किती एकरमध्ये किती लागवड झालेली आहे, ह्याच्यानुसार किती यील्ड येणार आहे, तर मी प्रेडिक्ट करू शकतो की कोणत्या क्रॉपचा भाव किती खालीवर जाऊ शकतो. बरोबर. तर मग ते आता जसं होतं 2 रुपये किलो टोमॅटो वगैरे कशामुळे होतं, कारण की डेटाच नाही आपल्याकडे. कांद्याचा तर सर्वात मोठा प्रॉब्लेम डेटाचाच प्रॉब्लेम, माहितच नसतं आपल्याला कुठे खरंच लागण आहे काय किती काय लागवड आहे ते कळत नाही. तर मग ते निवड करणं की कोणतं पीक आता निवडलं पाहिजे, ते निवडीपासून पण एआयचा वापर होऊ शकतो. तर एआयचा वापर निर्णय जिथं शेतकऱ्याला स्वतःहून निर्णय करावा लागतो तिथं त्याला स्वतःचा एक पर्सनल कन्सल्टंट असल्यासारखं होऊन जाईल. आणि कन्सल्टंट म्हणण्यापेक्षा मला असं हलक्या शब्दात नाही वापरायचंय, कन्सल्टंट मला खूप पॉवरफुल पद्धतीने म्हणायचंय की नाही, सल्लागार. जसा राजाचा सल्लागार असतो तो राजा जवळपास सर्वच ऐकतो त्या सल्लागाराचं, तर तसं ते सल्लागाराचं काम करू शकतो. आणि ही जी टेक्नॉलॉजी तुम्ही सांगता आता हे आपण ओव्हरव्ह्यू बघितलं, पण ही कशा स्वरूपात असेल, ऍप्लिकेशन स्वरूपात असेल, हार्डवेअर स्वरूपात असेल, कशात असेल हे? हा, तर भारताच्या कंटेक्स्टमध्ये जर आपण बघू, पहिले उदाहरण थोडं दुसरं देतो. समजा स्पेनमध्ये अँडोलेशिया नावाचा जो एरिया आहे त्याला व्हेजिटेबल गार्डन ऑफ युरोप म्हणलं जातं. 1000 एकर वरती नुसते ग्रीन हाऊसेस आहेत. आणि ते ग्रीन हाऊसेस एवढे प्रचंड आहेत की त्याच्यामध्ये आतापर्यंत जे हे व्हायचं म्हणजे मला फळं पिकिंग व्हायची, ती पिकिंग सगळी मॅन्युअली हाताने केली जायची. ओके. आणि त्यांचं असं होतं की हे सगळं करत असताना पाण्याचा पण वापर दुसरं मेन होतं. पाणी किती वापरलं पाहिजे, सगळी ग्रीन हाऊस पॉली हाऊसेस तिथं. मग पाण्याचा वापर हा रोबोटने करणं आणि पिकिंग करताना रोबोट वापरणं, त्यांच्यासाठी एआय ह्याच्यामध्ये रोबोटचं योगदान हा थोडा जास्त आहे. त्यांना गरज पण आहे त्यांना, कारण की त्यांचा प्रॉब्लेम इज नॉट कॅपिटल, त्यांचा प्रॉब्लेम इज वॉटर युसेज, की मला पाणी कमी वापरायचंय आणि मला लेबर पण कमी वापरायचं, कारण की लेबर पण तिथं चीप नाहीये. सो एआय तिकडं वेगळ्या पद्धतीने येईल, जिथं की हार्डवेअर सेंट्रिक असेल. आपल्याकडे हार्डवेअर सेंट्रिक फोकस कमी असेल. म्हणजे ज्या खूप मोठ्या कंपनीज आहेत ज्या स्प्रेइंग करतात आणि काय म्हणतात फवारणी करतात स्वतःहून मशीन वगैरे, हा, तर ते जर सोडलं आपण तर मग इतर हा सर्व वापर हा तुमच्या स्मार्टफोनवर असणार आहे. ओके. आणि स्मार्टफोनला येणारा डेटा हा काही सेन्सर्सवर आधार आहे. जसं एक खूप चांगली कंपनी भारतातलीच फसल म्हणून, तर फसलमध्ये जे IoT सेन्सर्स बसवलेत जवळपास त्यांनी, मला वाटतं लास्ट टाइम मी जेव्हा बघितलं होतं 1000 एकर वरती त्यांचे टोटल हे आहेत, हॉर्टिकल्चरवर त्यांचा फोकस आहे. बरोबर. ते सेन्सर बरोबर शेतकऱ्याला सांगतात की आता ह्युमिडिटी काय म्हणते, पेरणी कधी केली पाहिजे, पुढचे काय सजेशन्स आहेत. त्याच्यामध्ये सेन्सर्स पण महत्वाचे आहेत. बरोबर. त्यामध्ये किती रेनफॉल झालाय, हवाची दिशा कोणती आहे, आता हवेचा वेग काय, हवेच्या वेगानुसार तुम्ही स्प्रे घ्यायचं का नाही, हे सगळं मायनर गोष्टी सांगतात. इनफॅक्ट सह्याद्री फार्म्सला नासाचेच सायंटिस्ट आहेत, फॉर्मर पराग नार्वेकर सर म्हणून, तर त्यांनी सेन्सरटिक्स ही सेन्सरवरच आधारित कंपनी बनवली, ज्याचा प्रायमरी पर्पज हाच आहे की ह्याला कसं करणं. तर मग सेन्सर्सचा वापर पण शेवटी तो येणार कशा, मोबाईलवरच येणार आहे. तर खरं बघितलं तर जो एक अंडरलाईंग इनोव्हेशन एआय शक्य कशाला आहे, तुमच्या घरापर्यंत येतं कशामुळे, तर बिकॉज स्मार्टफोन स्वस्त झाले आणि मोबाईल डेटा स्वस्त झाला. हे दोन जर नसते तर मग एआयला खेळायला मैदानच नव्हतं. हे मैदान तयार करायचं खरं काम, ज्याला आपण जास्त बोलत नाही, तर हेच स्वस्त स्मार्टफोन. म्हणजे इंडियामध्ये जे स्वरूप असेल ते स्मार्टफोनच असेल, स्मार्टफोन असेल, ऍप्स असेल, पण तो स्वरूप स्ट्रॉंग पद्धतीने येण्यासाठी खूप मोठी गरज आहे. जे AI फॉर ॲग्री समिट झालं आता मुंबईला, त्याबद्दल तर त्याच्यामध्ये एक गोष्ट अधोरेखित केली गेली, त्याचं नाव आहे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर.
डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर DPI म्हणजे की काय फार नवीन नाही. तुम्ही आपण आधार वापरतात, आधार पण त्याच्या अंतर्गतच येतं. आधार मला इथून आज करेक्ट करायचं असेल, मी एक सर्व्हिस सेंटरवर जाईल, मला पुण्यातून नाही झालं, मला आमच्या लातूरमधून करायचं, मी तिथं पण जाऊ शकतो. कारण की एक कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर आहे आधारचं, बरोबर. तुमचा आधार नंबर जो केरळ आहे तोच तुमचं जम्मू काश्मीरमध्ये पण आहे. तर दिस इज अ पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर जो सर्वत्र कॉमन आहे. UPI पण तसंच आहे. UPI पेमेंट जशी मुंबईला होते तशी कलकत्त्याला पण होते. पण ह्याला समजून घेणं फार गरजेचं किती महत्वाचं आहे की हे कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर पहिले तयार झालेलं आहे की एक स्टँडर्ड डेटा इकडून तिकडे वाहतोय, काही स्टँडर्ड नियम पाळले जातात ते. तसं ऍग्रिकल्चरमध्ये डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे कसं दिसेल, तर त्याचं ऍक्च्युअली उदाहरण तुम्हीच मला दिलं आपण मध्ये बोलत असताना की गुगल कसं करायचा प्रयत्न करतोय, बरोबर. की ते गुगल काय करते, तुम्ही थोडक्यात एकदा गुगलचं सांगा म्हणजे मी त्याच्यावरती हे करेन. गुगलचं काय आहे, गुगल फाउंडेशनल टेक्नॉलॉजी आता डेव्हलप करायला लागले. म्हणजे गुगल काय करणार की सगळ्या शेताचं वरनं सॅटेलाइटवरनं इमेज घेते आणि ते बाउंड्री फिक्स करायला लागले. ही बाउंड्री आहे, ही वॉटर बॉडीज आहे, ही ट्रीज आहे, ते सगळे त्यांनी फायनल केलं आणि प्रत्येक शेताला युनिक कोड दिलाय. युनिक कोड देऊन त्यांनी गेले 3 वर्ष झालं त्याचं फोटोज घेत राहिले. जर 15 दिवसाला तो डेटा अपडेट होतोय. त्यामध्ये काय अपडेट होतंय की ह्यात काय लावलं होतं, जसं की हरभरा लावलाय, हरभरा कधी पेरला, हरभरा फुलात कधी आला, त्याच्यावर फुलात आल्यानंतर तो हार्वेस्ट कधी केला, त्याचे ते प्रॅक्टिसेस पण ते सगळं सेव्ह करते कारण ते कंटिन्युअसली फोटो काय अडत जाते. तर मला आता कळू शकतं की इंडियामध्ये हरभरा किती आहे, टोमॅटो किती होऊ शकते हे येणाऱ्या काळामध्ये, कारण हे फाउंडेशनल टेक्नॉलॉजी तर गुगलने आता बिल्ड केली. आता त्याचा वापर लोक कसे करतात आणि ते कसं होतं पब्लिकली त्याच्यावर डिपेंड राहील. येस. आता सर्वात महत्वाचं, गुगलने जरी हे समजा फॉर एक्झाम्पल करत देशाचं जरी केलं, पण ऍट द एंड इट इज नॉट अ डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर. हा प्रायव्हेट आहे कारण की गुगल नाही, गुगल आहे ना, ते प्रायव्हेट. आता आज पब्लिक आहे, उद्या ठरवलं तर त्यांना काय, मग उद्या त्यांना मॉनिटाईज केलं, प्रायव्हेट केलं, डेटा शेवटी इकडच्या सर्व्हरवर आहे काही अमेरिकन सर्व्हरवर आहे, डेटाची मालकी कोणाची. पण तो एक विषय झाला. पण पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय की आपण स्वतः त्याला मेंटेन करणार, आपण इंटिग्रेशन करून तसं करू पण शकतो पुढे जाऊन. ते ब्युरोक्रेटिक आणि गव्हर्नन्सचे निर्णय झाले. पण आता विचार करा की मी सुरुवात करतो, हे तुम्ही जे म्हणाले ते सगळं, पण सुरुवात केली मी फार्मर आयडेंटिटी पासून, फार्मर ID तयार केले, हे सगळं होणार आहे आता. हा, हे डिक्लेअर केलेलं आहे की डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल. आता त्याच्यामध्ये एक्झॅक्टली डिटेल्स कसे असतील ते रिलीज नाही झाले की म्हणजे आम्ही ह्याच पद्धतीने हीच गोष्ट आता करू, पण काही गोष्टी सांगता येतात कारण की त्या नावातच भरपूर आहे. डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काय काय येईल, त्याच्यामध्ये येईल की फार्मर ID काय, फार्मर ID मेंटेन केला जाईल, मग ह्यांची किती शेतं आहेत, त्यांचं जिओ लोकेशन काय आहे, ते जिओ लोकेशन म्हणून ह्या शेतकऱ्यांना कोणत्या कोणत्या स्कीम्सची एलिजिबिलिटी आहे तो पण त्याच्यामध्ये त्यांना स्वतःहून कळेल. मग सेम आलं क्रॉप बद्दल की क्रॉप कोणता, पीक कोणतं लावलेलं आहे, मग मागच्या वर्षीचे विल्ड किती होतं ही पण इन्फॉर्मेशन टाकणं, आणि हा सगळा डिजिटल डेटा मेंटेन करण्याचं काम सरकार करेल. त्याच्याने काय होईल, एक डेटाचं समुद्र, सेंट्रल डेटा होईल आणि एक समुद्र पण तयार होईल, ज्याच्यामध्ये की मग समजा काही स्टार्टअप, आमच्यासारखे स्टार्टअप्स असतील, जर मला वाटलं की आता ऍग्रीटेक करता करता मी आता फायनान्समध्ये पण आहे, म्हणजे ऍग्रिकल्चर प्लस फायनान्समध्ये पण मला इनोव्हेशन करायचंय, तर मी कसा विचार करेल, मग उदाहरण म्हणून देतो फक्त की आज बऱ्याच शेतकऱ्यांकडे स्वतःचे सिबिल स्कोर नाही आहेत, म्हणजे आता लोनला गरजेचे असतात, बरोबर. म्हणजे एका विशिष्ट लेवलवरती सिबिल स्कोर गेला की तुम्हाला लोन सोपा जातो आणि मग रिव्हर्स पण खरंय. पण बऱ्याच वेळा सिबिल स्कोरच नसतो कारण की त्यासाठी तुम्हाला ITR रेकॉर्ड लागतात किंवा क्रेडिट कार्ड लागतं किंवा सॅलरी स्लिप्स लागतात, ह्या भरपूर गोष्टी लागतात. पण त्याच्या अभावी मी लोनला का बरं वंचित राहू, मी कर्ज म्हणजे मला जर उद्या बाईक लोन घ्यायचंय, कार लोन घ्यायचंय, तर मला मग आणि माझं इन्कम पण आहे, मी माझं ऑथेंटिकली सगळे सोर्सेस पण सगळं आहे, खोटं नाही काय, फक्त ह्याची प्रूफ नाही. तर पण ह्या इन्फ्रास्ट्रक्चर थ्रू मी जर एक प्लग केलं आणि ह्याच्यामध्ये प्लग करायला तुम्हाला एंट्री असते विथ परमिशन, की ह्याच्यामध्ये तुम्ही ऍक्सेस देतात की हा डेटा मी उचलेल की यील्ड किती होतं मागच्या वर्षी, मग मी यील्डला बघू शकतो की मार्केट रेट किती होता, त्याच्यावर मी अंदाजा लावू शकतो की इन्कम किती असेल शेतकऱ्यांचं, मग ह्या शेतकऱ्याचं टोटल इन्कम किती आहे, मग ह्याच्यावरून मला अंदाजा स्वतःची क्रेडिट प्रोफाईल बनवायला सुरू करू शकतो आणि हा डेटा मी विकू शकतो बँकांना. ओके. आणि हे जे काही मी म्हणतोय हे खरं तर ऑलरेडी कंपनी करून बसली आहे इंडोनेशियाला. ओके. त्या कंपनीचं नाव आहे हरा टोकन, हरा नाव आहे कंपनीचं, आणि त्यांनी टोकनवर आधारित हे केले. त्याच्यावर मी थोडंसं सविस्तर बोलतो हरा टोकन बद्दल. तर 2 सिनियर ब्लॉकचेन डेव्हलपर्स आहेत, त्यांनी मिळून कंपनी सुरू केली. त्यांनी प्रॉब्लेम काय होता, सर्वात मोठा प्रॉब्लेम हा होता की तिथं पॅडी कल्टिवेशन सर्वात जास्त आहे, तांदळाचं कल्टिवेशन सर्वात जास्त आहे इंडोनेशियाला. पण प्रॉब्लेम थोडासा इंडियाचा की अल्पभूधारक शेतकरी भरपूर आहेत, आणि भरपूर वेळ काय होतं की तुम्हाला पहिले इन्व्हेस्टमेंट टाकावी लागते, म्हणजे नॉर्मल शेतीमध्ये मला पहिले पैसे टाकावे लागतात नंतर पैसे येतात, बरोबर. तर टाकत असताना ते कर्ज घेतात. सेम सावकाराचा प्रॉब्लेम जो भारतात आहे तो तिकडे पण अधिक प्रमाणावर आहे.
मग तोच प्रॉब्लेम ह्यांनी आयडेंटिफाय केला आणि मग त्यांनी विचार केला की आता आपण ब्लॉकचेनचा वापर करू आणि एआयचा पण वापर करू हे सगळं सॉल्व्ह करायला, आणि IoT पण आला त्याच्यामध्ये. तर त्यांनी काय केलं, त्यांनी असं केलं की प्रत्येक गावामधून काही व्हॉलंटियर तयार करायला सुरू केली की तुम्ही काय करा, तुम्ही फक्त माहिती गोळा करायची प्रत्येक गावामधून. तर एक व्हॉलंटियर जाईल आणि शेतीबद्दल माहिती घ्यायची, तुम्ही शेतकऱ्याची आयडेंटिटी घ्यायची, शेतकऱ्याचे डिटेल सगळे लिहून घ्यायचे, KYC डिटेल घ्यायचे, पेपर रेकॉर्ड घ्यायचे. आणि IoT म्हणण्यापेक्षा ह्याला एक IoTच म्हणा एका प्रकारे, की मग मी तो हातात मोबाईल घेऊन जिओ लोकेशन ऑन करून ते शेताच्या बाउंड्रीवरून चालेल, बाउंड्री डन झाली, मग बाउंड्री रिडिंग पण झाली. आणि हा डेटा मी, आणि जर काय पावते असतील, शेतकऱ्यांना विचारलं तुमच्याकडे पावती आहे का अगोदरचं तुम्ही विकल्याची, ते पावतीचे पण फोटो काढेल. हा सगळं माहिती मी टाकत राहील आणि त्या हरा कंपनीकडे ती माहिती येईल. बरोबर. मग आता असं नाही की एका शेताचा सर्वे एकच व्हॉलंटियर करेल, त्याचा बाकीचे पण व्हॉलंटियर त्याचा फायदा घेऊ शकतात. आता मग ह्याच्यामधून लोक पैसे कसे कमवतात आणि फायदा कसा होतो त्याच्यावर मी येतो हळूच. तर आता ही माहिती तयार होत राहते. मग आता हजारो करून लाखो शेतकऱ्यांची अशी माहिती तयार झाली. मग आता हरा कंपनी काय करते, हीच माहिती ती डायरेक्टली विकते बँकांना आणि मग त्यांना म्हणते की ह्यांना प्रॉब्लेम आहे की ह्यांना लोन मिळत नाही चांगल्या इंटरेस्ट रेटवरती, कारण की त्यांना पूर्ण व्याजदर त्यांचा सावकाराचा आवाढव्य आणि एकदम विचित्र त्यांचा व्याज चालू आहे. हा, ती सिस्टीम चालू आहे. आणि बँकांना पण तर कस्टमर पाहिजे ऑथेंटिक. बरोबर. तर मग बँका हे टोकन्स विकत घेतात, त्याच्याने ते टोकनची व्हॅल्यू पण वाढते. मग तुम्ही म्हणण्यापेक्षा जे व्हॉलंटियर होते त्यांना मोबाईल हा टोकन मध्येच मिळत होता, मग त्यांच्या टोकनची पण व्हॅल्यू वाढली. तर एक टोकन ही इकॉनॉमी कशी रन करतो बघा, की त्या टोकनला पहिले व्हॅल्यू नव्हती डेटा कलेक्ट करत असताना, पण डेटा जेव्हा कलेक्ट झाला आणि बँकाने विकत घेतला तेव्हा अचानक टोकनला, स्टॉक मार्केट तसंच काम करतं, तुम्ही जास्त लोक विकत घ्यायला लागले तर मग त्याची व्हॅल्यू वाढते. तर मग ही एक सेल्फ रनिंग सिस्टीम तिथे तयार झालेली आहे आता, ज्याच्यामध्ये की बँका आहेत, तुमच्या फिनटेक कंपन्या ज्या डेटा विकत घेतात, हरा आहे जे ऍप्लिकेशन बनवतं, फार्मर आहेत जे ऍप्लिकेशन देतात आणि त्या विशिष्ट बँकांकडून मग लोन घेऊन त्यांचं बिझनेस चालवतात, आणि मग हे व्हॉलंटियर आहेत जे डेटा कलेक्ट करतात. पण त्यांना कलेक्ट करायचं इन्सेंटिव्ह काय की त्यांना मोबाईलला टोकन मध्ये मिळतो. तर आणि ह्या ट्रान्सपरंटली ही सगळी मेकॅनिझम चालते, ह्यात काय असं काय फसवणूक पण नाही. आणि असं नाही की इंडोनेशिया फारच जास्त प्रगत आहे आपल्यापेक्षा, असं नाही की हे कुठेतरी युरोपमध्येच एकदम डेव्हलप कंट्रीज झालं, हे तिकडे झालं, अल्प उदारक शेतकऱ्यांनाच झालं, सावकारांचे प्रॉब्लेम होते तिथं झालं. तर मग इथे देखील असे सोल्युशन तयार होतात. पण विचार करा की भारतासारख्या लेवलवरती भरपूर असा डेटा आहे, वेदर डेटा खास करून, किंवा लँड रजिस्ट्री असेल, क्रॉप डेटा असेल, ज्याच्यामध्ये तो प्रायव्हेटली न घेता, त्याच्यावर अवलंबून न राहता डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये येणं गरजेचं. त्याच्याने काय होईल, समजा तुम्ही एक ऍप्लिकेशन बनवलं, मी एक ऍप्लिकेशन बनवलं आणि DPI नाहीये, बरोबर, कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये, तुम्हाला कोणातरी वेगळा डेटा आला, मला वेगळा डेटा आला, आपण अडचणीचा भाग आहे. आणि आपण मग शेतकऱ्याला सांगितलं का आपण आज कर, तुम्ही सांगितलं आज कर, मी म्हटलं 10 दिवसांनी कर, त्यांनी करायचं काय. आणि ही पूर्ण यंत्रणा एकट्याने बनवणं किंवा एका कंपनीने बनवणं किंवा एका विशिष्ट FPC ने बनवणं, त्यात काही लॉजिकच नाही ऑफकोर्स. हा इम्प्लिमेंट करायला सगळ्यांना पुढे सरसावून यावं लागेल. बरोबर आहे, बरोबर. आणि हे तुम्हाला काय वाटतं किती वर्ष होऊ शकतं? काय आयडिया नाही. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीपेक्षा बाकीचे फॅक्टर भरपूर असतात. गव्हर्नमेंट असते, म्हणजे अवेअरनेस असतं, लोकांकडून मागणी पाहिजे, अवेअरनेस, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं गरजेचं आहे. आता त्याला वेळ तर लागेल, पण क्लिअर कळेल कुठं किती द्राक्ष आहे, कुठं किती कांदा आहे, कुठं काय. कांद्याचं बघा, कांद्यामध्ये एवढं सगळं खालीवर होतो, इट इज ओनली बिकॉज प्रेडिक्ट करायला काही मार्ग नाही ना, काहीच मार्ग नाही की नक्की किती येणार आहे, यील्ड किती येणार आहे. आणि त्याच्यामुळे मग गलट तयार होतो, म्हणजे ओव्हर सप्लाय तयार होतो किंवा मग अंडर सप्लाय, शॉर्टेज तयार होतो. तर ह्या गेम मध्येच आपण अडकून बसतो, फक्त माहितीचा अभाव असल्यामुळे. मला तर वाटतं हे फक्त महाराष्ट्रापुरतं बघतोय, पण हे इंडिया पूर्ण भारतात झालेलं तर लयच भारी आहे, खूपच भारी होईल. पूर्ण आपल्याला क्लिअर पिक्चर होईल की किती लागण आहे, कांद्याची किती लागण आहे, टोमॅटोची, ज्याची लागण नाही ते आम्ही करू ना. आपल्याकडे पोटेन्शियल आहे काही उगवायची. सगळं एवढा मोठा देश आहे, एवढे विविध जॉग्राफी आहे, सगळंच आहे इथं, खूप पोटेन्शियल आहे. आणि मेहनती पण आहे आपला इंडियन फार्मर, खूप हार्डकोर फार्मिंग करतो. आणि त्याच्या जॉग्राफीवरूनच एक आठवलं, आता तुम्ही त्यांना, म्हणजे तुमचे गेस्ट आहेत आणि एकदम माझ्या भावासारखेच आहेत, मिथिलेश देसाई, तर त्यांच्याशी चर्चा करत होतो ड्रोन बद्दल. तर त्यांनी एक इंटरेस्टिंग पॉईंट सांगितला, आणि असं AI मध्ये नाही व्हायला पाहिजे होपफुली, की ड्रोनचा वापर जिथे की फ्लॅट लँड आहेत, मराठवाडा विदर्भ असेल आमच्याकडचा वगैरे, तर तिथे ड्रोनचा वापर चांगला होतो. पण मिथिलेशच्या मते कोकणामध्ये हा वापर जवळपास नगण्यच आहे, कारण की तिकडची टोपोग्राफी भरपूर वरखाली. मग ड्रोन त्याच्यासाठी बनलेच नाही, आणि मग लोकांनी एफर्ट पण टाकलेला नाही त्याला ट्रेन करायचं किंवा त्याच्यासाठी काही विशिष्ट बनवायचं. बरोबर. तर मग जिथे कुठं स्पेसिफिक्स आहेत
त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी बनलं पाहिजे. सगळं काही फक्त प्रॉफिट ड्रिव्हन असेल, स्केल ड्रिव्हन असेल, मार्केट ड्रिव्हन असेल, तर मग जे निश प्रॉब्लेम्स आहेत ते कोण सॉल्व्ह करेल? तर मग ही जबाबदारी ऍक्च्युली सर्वांची पाहिजे मिळून, की तसं काय होतं कामा नाही की नाही म्हणजे ह्याच्यासाठी मग आम्ही डोकं लावलंच नाही कारण की फार कमी एरिया इथं, नॉट प्रॉफिटेबल फॉर अस. तिथं ह्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर येणं फार गरजेचं. डीपीआय आता एआय रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी आलेल्या आहेत. जमिनीमध्ये सेन्सर लावतो, वेदर स्टेशन आहे किंवा ड्रोन आहे, सॅटेलाइट इमेजिनरी आहे, भरपूर गोष्टी आहेत. पण एक सर्वसाधारण शेतकरी जेव्हा असतो त्याच्या कानावर जातं किंवा त्याला ऐकू जातं, तर तो म्हणतो की अरे हे तर मला जमणार नाही, कशाला मी याच्या भानगडीत पडू. तर सर्वसामान्य शेतकरी पण त्याचा वापर करू शकतो का या येणाऱ्या टेक्नॉलॉजीचा, किंवा जी आलेली आहे एआय टेक्नॉलॉजी? हा खरं तर फार महत्वाचा प्रश्न आहे. आणि हा नुसतं एआय नाही तर कोणत्याही तंत्रज्ञानाला लागू होतो, की बऱ्याच वेळा काय होतं, तंत्रज्ञान जेव्हा येतं तेव्हा ही जी भीती निर्माण होते, तर त्याची खरं तर सगळी चूक ही त्या इंजिनियर्सची असते किंवा त्या कंपनीची असते, इन्व्हेस्टर्सची असते. कारण की जर का मी ती गोष्ट अवघड करून दाखवली नाही तर मग असं वाटतं की मग तुम्ही मला भाव कशाला द्याल. तर मग त्याच्यामुळे ती किचकट करून, अवघड करून ते सांगितले जाते. म्हणजे बरीच पुस्तकं अशी लिहिली असतात ज्याच्यामध्ये एकच उद्देश असतो की वाचकाला कळव की मी किती हुशार आहे, तुला विषय कळू की नको तो संबंधच नाही. तर हे एक मानसिकता मार्केटिंगमध्ये, युसेजमध्ये सुरुवातीला येते. पण जे खरंच इम्पॅक्टफुल आणि युजफुल करणारी कंपनीज आहेत किंवा एक्सपर्ट्स आहेत ते उलटा विचार करतात. ते कसा विचार करतात की मी उदाहरण घेतो, मी कार इंडस्ट्रीचं. आता टोयोटा असेल किंवा महिंद्रा असेल, ही सगळी कार मेकिंग कंपन्या असतील, तर ते कार बनवताना काय विचार करतात की कार शिकणं ही जी स्किल आहे ही तो कोणी पण करू शकतं. म्हणजे जे कोणी फिजिकली एबल आहे, मेंटली एबल आहे, बेसिक आहेत, ते करू शकतं. त्याच्यामध्ये काही माहीतच पाहिजे की इंजिन कसं काम करतं, कार्बोरेटर कसं चालतं, त्याच्यानंतर काही घेणं देणं नाहीये. ब्रेक, एक्सिलेटर मला पाहिजे. आणि ती स्किल एक स्वतंत्र आहे जी शिकता येते. तर मग एआय कडे तसं बघणं फार गरजेचं आहे की एआय शिकत असताना मी एका क्युरिओसिटीसाठी, म्हणजे मला फक्त एक कुतूहलता आहे त्याच्यासाठी मी ते जाणून घेऊ शकतो की कसं काम करतं. पण त्याच्यामध्ये जर का मला किचकट गोष्टी आढळल्या, काही मोठे मोठे शब्द प्रयोग ज्याच्यामध्ये झाले, तर त्याच्याने भीती किंवा न्यूनगंडता तयार होण्याचं काहीही कारण नाही. कारण की सगळं फोकस ऍज अ युजर म्हणून माझ्या ऍप्लिकेशनवरच पाहिजे. बरोबर. जर ऍज अ शेतकरी म्हणून माझ्याकडे काही कंपनी झाल्या, ऍप्लिकेशन सांगतात ते, तर मग माझं जे दैनंदिन बिझनेस आहे, माझं जे काम आहे, ह्याच्यामध्ये त्याचा कसा वापर होतोय, मी कसं करू, याने फायदा काय, हे थेट प्रश्न विचारणं आणि समोरून ते थेट प्रश्न येणं, उत्तर येणं हे अपेक्षित आहे. तर त्याच्या पलीकडे काही नाही. म्हणजे ह्याला कार चालवताना जर आपण विचारत नाही तर मग एआय मध्ये पण तसं मनात आणणं गरजेचं नाही. आता बऱ्याच मार्केट ट्रेंड चालू आहेत ना की एआय वर डाळिंबाची शेती करा, एआय वर केळीची शेती करा, एआय वर ऊसाची शेती करा. पण ते कन्सेप्ट समजायला बराच वेळ लागतो लोकांना. ह्याची सिंपल कन्सेप्ट ही आहे की त्यामध्ये आपल्याला काय टेक्नॉलॉजी वापरायचं आणि त्याचा काय फायदा होऊ शकतो, एवढंच. बस तेवढंच आहे. आणि हाईपला जास्त भरवून जाऊ नये, कोणती का असेल ना. आणि एका लेवल पर्यंत ते भरवून जाणं गरजेचं पण असतं, एका लेवल पर्यंत. पण ऍज अ युजर म्हणून मी जर त्याचा वापर करता आहे तर मग मला सावधगिरीने जाणं आहे की जस्ट असं ते मी त्याला जादूची कांडी म्हणून बघायला नाही पाहिजे याच्याने सगळंच माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील म्हणून. नाहीच होऊ शकणार. ऍग्रिकल्चर मध्ये तर फार प्रॅक्टिकल राहावं लागेल मला वाटतंय, कारण खूप बदलतं वातावरण आहे, खूप प्रॅक्टिकल. मातीमध्ये तुम्हाला काम करायचं आहे, पाण्यासोबत काम करायचं आहे, तर खूप प्रॅक्टिकल आणि जेवढी गरज आहे तिथंच त्याचा वापर करून स्वतःचं डिसिजन मेकिंग ठेवायलाच हवं. तुम्हाला काय वाटतं की म्हणजे जसं की आता एआय आल्यामुळं आयटी मधील लोक म्हणतात की नोकऱ्या जातील किंवा इकडच्या नोकऱ्या कमी होतील, तर शेती रोजगारावर काय फरक पडेल का? ठीक आहे, बाकीचे पहिले अगोदर घेतो. जसं माझा स्वतःचा जो डोमेन आहे, आयटी म्हणा किंवा टेक्नॉलॉजी म्हणा, इन कॉम्प्युटर सायन्स, तर ह्याच्यामध्ये जर कोणी म्हणत असेल की ह्या नोकऱ्या जातील पण घाबरू नका, नव्या येतील, तर मला वाटतं खोटं बोलतात. कारण की ठीक आहे, समजा नव्या नोकऱ्या येतील, त्यात पण मला काहीतरी कॉम्प्युटरच काम करायचंय, मग ते काम का बरं एआय करणार नाही? तर आयटी मध्ये तरी तो धोका जे काय म्हणतात तो खरा आहे. आणि एक उदाहरण देतो, याच्यावर मी एक लेख देखील लिहिला होता की असं कोणता सृष्टीचा नियम नाहीये जो आपण इतकं फ्रीली बोलून टाकतो की हे जर झालं, तंत्रज्ञान आलं आणि हे कमी झालं तर मग नवीन काहीतरी तयार होईल त्याच्यावरून. असा कोणता नियम नाहीये. जसं की अगोदर पूर्ण अमेरिकन कॉन्टिनेंटवर, युरोप कॉन्टिनेंटवर घोडागाडी चालायच्या. तर घोडागाडी असलं म्हणजे कॅरेजेस सारखं ते घोडागाडीवर सगळं ट्रान्सपोर्टेशन व्हायचं. पण जसंच मोटर आलं तर मग घोड्यांचं काय झालं पुढे? देयर इज नो अदर अल्टरनेटिव्ह. रिपर्पजिंग काय होणार आहे त्यांची?
कारण की त्याची स्किलच फक्त तेवढी होती, पुरता होती. बाकीचं सगळं ऑटोमेशन मध्ये चाललेलं आहे. मग ऑइल इंडस्ट्री वगैरे वाढेल, हे वाढेल, तर तो एआयचा जो काही धोका आहे, जो काही ते म्हणतात, तो माझ्या वैयक्तिक मध्ये तरी तो खरा आहे खूप साऱ्या डोमेन्स मध्ये. म्हणजे क्रिएटिव्ह डोमेन झालं किंवा कंटेंट रायटिंग झालं, तर तो धोका तर नक्कीच आहे. त्याच्यासाठी त्याला थांबवायचं कसं, तर ती टोटली वेगळी. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर साधा प्रश्न सगळ्यांनी विचारला पाहिजे की एआयला जन्म झालाच नसता जर का आपण मानव सभ्यता, एक पूर्ण मानव संस्कृती सभ्यता जी आहे, आपण मिळून जो पूर्ण माहिती तयार केली हजारो वर्षापासून, ती माहिती डिजिटल स्वरूपात तर भरपूर आलेली आहे. त्याचा खाऊन त्याचा वापर करून मग एआय बनलेलं ना. मग बनवलं सगळ्यांनी, मग फायदा फक्त एका विशिष्ट कंपन्यांना कशामुळे व्हायचा? तर हा प्रश्न हा थोडासा एक हाय लेवलवर जातो, पण तो विचारणं गरजेचं. मग जर तो तसं होणारच असेल तर मग इलॉन मस्क मध्ये बोलले होते की मग युनिव्हर्सल बेसिक इन्कम ही संकल्पना पाहिजे. काही भारतातील पॉलिटिशियन्स देखील ही संकल्पना मांडतात की जर का असं होणारच असेल तर. आणि खरं तर थोडंसं मी डिटूर घेतोय, सॉरी. बर्ट्रंड रसल म्हणून एक फिलॉसॉफर होते, त्यांचं एक पुस्तक आहे इन प्रेज ऑफ आयडलनेस, आणि ती संकल्पना मग थोडी रिपीट झाली. जॉन मेनार्ड कीन्स यांचे जे कन्सेप्ट आहेत, मॉनिटरी पॉलिसी कशी असावी, ही कीन्स कडून सगळे आपण शिकतो. तर ह्यांनी एक असं लिहून गेलेले की आपण टेक्नॉलॉजीचा जर प्रोग्रेस पाहिला तर अशी वेळ येईल की काम करायची गरजच पडणार नाही आणि एवढं ओव्हर अबंडन्स होईल. तर मग दोघं, एक नोबेल प्राइज विनर, एक बर्ट्रंड रसल, एवढे मोठ्या मोठ्या लोकांनी काय विचार केला, ओव्हर अबंडन्स केवढं होऊ शकतं. ते चुकले कुठे? ते चुकले याच्यामध्ये की अबंडन्स जरी झालं, आज आपण इनफ फूड प्रोडक्शन करू शकतो 10 बिलियन लोकांसाठी, आणि नीट वापरलं तर 12 बिलियन साठी, 14 बिलियन साठी देखील, का बरं नाही? पण त्याचं डिस्ट्रीब्युशन हे फेअर पद्धतीने होत आहे का? हा पॉलिटिकल आणि इकॉनॉमिकल आयडिओलॉजीचा प्रश्न आहे, आणि तो नव्हता, त्याच्यामुळे ते आलं नाही. तर आता एआय मुळे, म्हणजे एआयचा वापर जर भरभराटी येणार असेल तर मग त्याचा फायदा फक्त विशिष्ट कंपन्या का घेणार? कारण की आमच्या सगळ्यांच्या डेटावरच तुम्ही क्रिएटिव्हिटी करताय. लोगो कसा बनवायचा हे एआयच्या कंपनीने स्वतःहून नाही शिकलं. लाखो लोकांनी आयुष्यभर जे लोगोज केले, डिझाईन केले, ते सगळं शिकून मग एआय बनवतोय. मग त्यांनी का बरं नुकसान करावं? तर ह्याच्यावरती भरपूर प्रवाह आहेत. काहीतरी असं पण म्हणतात, व्हिक्टर म्हणून आहे त्यांचं सरनेम, विसरलो मी. त्यांनी असं म्हणाले की ह्या कंपन्यांनी मग आपल्या जो 30% जो डेटा आहे तो पब्लिक करावा, जेणेकरून की डेमोक्रॅटिक पद्धतीने पण अजून स्टार्टअप्स येतील, मोनोपोली तयार होणार नाही. तर एआयला काउंटर करण्यासाठी दुसरं काही तंत्रज्ञान येईल, नवीन काही प्रोफेशन येतील, खास करून आयटी पासून क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये. तर हे थोडंसं ढोबळ होईल आणि त्यांना पण असं वाटतं की आपण फक्त याच्यातच विचार करावा, जे हे आहेत फायदे घेणारे आहेत सगळे. तर हा तो वाला प्रश्न झाला. दुसरं शेतीमध्ये जर आपण मग बाहेरचं बोलू, समजा युरोपमध्ये बोललो, तर तिथं जो ह्युमन लेबर आहे तर तो नक्की तो रोबोटिक्स मध्ये कमी होणार आहे. जापान म्हणा, प्रगत देश म्हणा. पण असं तसं तिथं ह्युमन लेबर थोडं अवेलेबल कमीच आहे ऍग्रिकल्चरमध्ये. आपल्याकडे तो धोका इनडायरेक्ट कारणांमुळे कमी आहे, कारण की जी एकदमच रिपिटेटिव्ह कामं असतील, जसे की प्रत्येक पान जाऊन चेक करणं, हे करणं, ते फक्त कामं थोडे कमी होतील. पण माणसं अशी बदलणार नाही, माणसांच्या भूमिका त्यातल्या त्यात बदलतील थोड्याफार. म्हणजे आता मी डोळ्यांनी बघायच्या ऐवजी ऍपवरून बदलेल. पण इथं रोजगारामध्ये तसं काही धक्का लागेल असं हे नाही, कारण की शेवटी उगवा तर तुम्हाला लागेलच ना. ते वाहतूक लागेल, पेरणी लागेल, जे काय बेसिक काम आहे ते लोकांनीच करावं लागेल. आणि स्मॉल लँड होल्डिंग असल्यामुळे एकदम इंटेन्स मोठं कॅपिटल वापरणं, जसं की ब्राझीलमध्ये तुम्ही गेले तर डायरेक्टली 10,000 20,000 एकरच्या पण काही एक सिंगल हे असतात, प्लॉट्स असतात, मोठे शेतकरी एकदम मोठे. तर तिथं 100% ऑटोमेशन करणं काही शक्य पण होईल. पण इथं तर नक्की तशीच परिस्थिती नाहीये, त्याच्यामुळे इथं तो धोका कमी आहे फार. बरोबर. तुम्ही एक गोष्ट मगाशी बोलला की ट्रेसेबिलिटी, ब्लॉकचेन, हे जर इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला करायचं असेल तर करू शकतो का? करायचं म्हणलं तर पहिली गोष्ट मग इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला ते कितपत फायदेमंद आहे. कारण की जर का मी कॉटन उगून जिनिंगवाल्यालाच देणार आहे, तर मग तिथे ट्रेसेबिलिटीची गरज खरं तर जिनिंग, स्पिनिंग, निटिंग, डायिंग हे एंडला जो करणार आहे फॅब्रिकवाला, त्याला एक्सपोर्ट करायचंय, त्यांची किंवा जिनिंगवाल्यांची पण गरज आहे. तर मग माझ्यासाठी डिजिटलायझेशनचा सपोर्ट हा जिनिंग कडून किंवा त्या कॉटन सप्लाय चेन कडून येणं अपेक्षित आहे. पण मी जर फक्त 3 एकर वरती मराठवाड्यामध्ये कॉटनची शेती करतो आणि तुम्ही माझ्याकडून अपेक्षा ठेवतात की, आणि मी कोणत्या एफपीसीचा पण भाग नाहीये, तर मग ते तसं नको. म्हणजे इंडिव्हिज्युअल आयसोलेटेड शेतकऱ्यांची ती जबाबदारी नाही, त्यांचं बर्डन पण नाही. आणि मी 10 शेतकऱ्यांना एकत्र घेतलं आणि रेसिड्यू फ्री शेती करतोय, त्याचा पूर्ण ट्रॅक ठेवतोय आणि मी पुण्यामध्ये आणून ती द्राक्ष विकतोय आणि लोकांना सांगतो की QR कोडवर स्कॅन करा, माझी द्राक्ष क्लिअर आहेत, सगळे चांगल्या पद्धतीने मी उगवलेत. तो तर 100% चांगला प्रयोग आहे.
आणि तसं व्हायला पण पाहिजे, कारण की तसं केल्याने तुमचं प्रीमियम ब्रँडिंग पण वाढते. म्हणजे बाकीचे समजा 10 रुपयाला देत असतील, तुम्ही तर 12 रुपयाला 15 रुपयाला पण ऍडिशनल करून देऊ शकता. पैसे पण वाढतील, कारण की प्रीमियम द्यायला लोक तयार आहेत. इथे तंत्रज्ञानाचा वापर आणि करू तुम्ही शकतो. बघितलं असेल आजकाल मागे, स्पेशली खास मागच्या 2-3 महिन्यामध्ये भरपूर न्यूज आल्या की अंड्यांमध्ये काहीतरी धातू सापडले आपल्या मुंबईला. दुधामध्ये तर नको त्या गोष्टी आहेत सगळ्या, पूर्ण खास करून महाराष्ट्रामध्ये दुधामध्ये भेसळ होऊ शकते. दुधाच्या सप्लाय चेन मध्ये तर याचा आणि ट्रेसेबिलिटीचा सर्वात मोठा वापर असला पाहिजे आणि होणं गरजेचं आहे. कारण की खरंच SNF कंटेंट आपण ज्याला मोजतो, बल्क मिल्क चिलरच्या वेळेस SNF कंटेंट मोजतो, तो पुढे मेंटेन होतोय का, मग भेसळ कुठं झाली, मग कुठं काही अडल्ट्रेशन झालं किंवा कोल्ड स्टोअर मेंटेन नाही झालं. डेअरीमध्ये तर ते अत्यंत गरजेचं आहे. डेअरीमध्ये ट्रेसेबिलिटी इज ॲब्सोल्युटली नेसेसरी. इनफॅक्ट आम्ही काही प्रकल्प पाहिले पण, म्हणजे युरोपला जर बघितलं तर तुम्हाला डायरेक्टली कोणत्या तारखेला याचे हे झालं धार काढली, कोणत्या तारखेला धार काढल्यापासून त्या शेतकऱ्यांची आयडेंटिटी, त्या लॉजिस्टिक्स वाल्याची आयडेंटिटी, ते कोल्ड स्टोरेजचे सेन्सर पण आहेत, सगळं मेंटेन होतं, ते सगळं आणि एका QR कोडवर सगळं कळतं. हो. आणि असाच एक प्रकल्प की पूर्ण एंड टू एंड सप्लाय चेन डिजिटल, म्हणजे कोल्ड चेन बोलू आपण, सप्लाय चेनचा विशिष्ट प्रकार, हे करण्यामध्ये आता MPKV आहे. तर MPKV एक AI ऍग्री पॉलिसीमध्ये एक प्रकल्प देखील करीत आहेत. त्याच्यामध्ये 4 प्रॉडक्ट ते निवडतील, त्याच्यामध्ये 4 युनिव्हर्सिटी घेऊन, बनाना, पोमोग्रॅनेट, जॅकफ्रूट आणि मला वाटतं मँगो. आणि मग ह्या सगळ्यांचं, आणि सुरुवात तुम्ही जसं 10 शेतकरी म्हणा, इथून पण तसेच, म्हणजे बेसिक पासून सुरुवात होईल, काहीतरी निवडक शेतकरी घेऊन. मग त्यांचं एंड टू एंड डिजिटल कॅप्चर होत आहे का, त्यांना डिसिजन मेकिंग मध्ये आपण किती जास्त तत्परता पुरवू शकतो. कोल्ड स्टोरेज मध्ये जो डेटा आहे, तो कोल्ड स्टोरेजचे सेन्सर आपल्याला सेन्सर देऊ शकतात का, की कोल्ड स्टोअर खरंच मेंटेन झाला की नाही, का मध्येच खराब झालं होतं, सेन्सर लाईट गेली होती किंवा काय झालं होतं, तर तो सगळा डेटा मेंटेन होणं. आणि पूर्ण रेफर व्हॅन मध्ये जे देखील सेन्सर्स असतात, जे तुम्हाला GPS डेटा सहित की बरोबर रस्त्याने आला का, कोल्ड स्टोअर मेंटेन गेला काय, हे सगळा डेटा तुम्हाला सांगतात. तर हा सगळा डेटा कॅप्चर करायचा प्रकल्प MPKV राहुरी मधून देखील होतोच आहे, एक प्रोजेक्ट. आम्ही देखील त्याचा भाग आहोत. आणि फिशरीचं तुम्ही काहीतरी म्हणलं होता की फिशरीमध्ये पण हे होऊ शकतं. फिशरीज मध्ये जसं आता युरोपियन युनियन डिफॉरेस्टेशन रेग्युलेशन EUDR हे त्या 7 ऍग्रिकल्चरल कमोडिटीसाठी येते, तसं फिशरीज मध्ये अनेक देश स्वतःचे नियम काढते. जपान स्वतःचा एक नियम आहे, SIMP म्हणून US चा एक नियम आहे, की तुम्हाला जर तिकडे फिश पुरवायचे असतील तर ते IUU नाहीत ना, म्हणजे इलिगल, अनरेग्युलेटेड, अनऑथराइज्ड, असं कदाचित माझं ते फुल फॉर्म चुकत असेल, तर हेच प्रूव्ह करणं की मी फिशरीज त्या एरियातून करतो जिथून खरंच मला कॅचमेंट एरिया म्हणजे अलाउड आहे, ओव्हर फिशिंग होत नाहीये, कोल्ड स्टोअर मेंटेन केले का. मग जर का मी लॅब टेस्टिंग करतोय की ते सॅम्पल्सची, की त्याच्यामध्ये काही धातू आढळले नाही पाहिजे किंवा काही, तर हे लॅब टेस्टिंग रिपोर्ट्स पण त्याला जोडतोय का. तर हे नेसेसरी होणारे प्रत्येक कन्साइनमेंटसाठी. आता हे एका प्रकारे बघितलं तर हे जग आहे ना, सर्टिफिकेशन पासून ट्रेसेबिलिटीकडे चाललंय. सर्टिफिकेशन म्हणजे काय, की तुम्ही एकदा सांगितलं की ज्या ऑडिट करा आमचं, एकदा तुम्हाला सर्टिफिकेट भेटलं, ते 1 वर्ष 3 वर्ष चालून जातं, मग परत दुसऱ्या वर्षी ऑडिट होईल. पण तुम्ही मध्ये वर्षभर काय केलं त्याचं काय. तर सर्टिफिकेशनला बाजूला केलं आणि रिअल टाइम डेटा प्रत्येक कन्साइनमेंटचा जर मी गोळा करत गेलो, तर मग दॅट इज रिअल टाइम ट्रेसेबिलिटी, जी खरी इम्पॅक्टफुल आहे. कारण की मला सर्टिफिकेटवर भरोसा नको, माझ्याकडे जे आहे त्याच्याबद्दल सांगू, ह्याचं काय आलंय, काय हातात. सो त्या डायरेक्शनने प्रत्येक फूड प्रॉडक्ट चाललाच आहे. खास करून ही अवेअरनेस कोविड नंतर फार वाढत चालली आहे. खायच्या बाबतीत तर आहे, हे मात्र आहे. ट्रेसेबिलिटीचा बियाणाची पण मी बघतोय, त्याची पण चालू झालेली आहे. बियाणाचं तुम्ही घेतलं ते आठवलं मला, तुम्ही गुगलवर जर फक्त 3 शब्द टाकले, झारखंड सीड ब्लॉकचेन, हे 3 शब्द टाका, पहिलीच वेबसाईट येईल, पहिली दुसरी वेबसाईट येईल. त्याच्यामध्ये सीड आपण डिस्ट्रीब्युशन जेव्हा करतं, सरकार शेतकऱ्यांना जेव्हा सीड्स देतं, त्याच्यामध्ये त्यांना अगोदर जवळपास 20 ते 30% लिकेज आढळायचे. मग त्यांनी ही पूर्ण यंत्रणा मोबाईल ऍपवर आणली, परत ब्लॉकचेनवर पण आणली, की म्हणजे सीड डिस्ट्रीब्युशन. आणि मग त्यांनी त्यांच्या मते आता सीड डिस्ट्रीब्युशन मध्ये लिकेजेस 0% वर आणलेले आहेत. हे प्रायव्हेट कंपन्यांनी पण करायला पाहिजे मला वाटतं. जे भाजीपाल्याचं सीड येते किंवा नॉर्मल सीड येते, सगळ्यांनी आपलं ट्रेसेबिलिटी करून QR कोड कुठून आले, कसं बनलं, F1 ब्रीडिंग हायब्रिड आहे तर कसं तयार झालं, ते करायला पाहिजे. ऍक्च्युली हे आयडियली करायला पाहिजे, कारण की त्याच्याने लॉंग टर्म फायदे सगळ्यांनाच आहेत. इकोसिस्टमला क्लॅरिटी राहील ना, मला कुठनं एक्झॅक्टली बियाणं आलंय काय, मी स्वतः लावताना मला कळेल बाबा ओरिजिनल आहे, क्लिअर आहे, चांगलं आहे, व्यवस्थित आहे. पुढच्या 5-10 वर्षामध्ये तुम्ही शेतीमध्ये तंत्रज्ञान कुठे बघताय, म्हणजे किती काय स्तरावर बघताय पुढच्या 5-10 वर्षामध्ये? खरं तर शेतीला जो खरा फोर्स आहे, जो तंत्रज्ञानाकडे जाण्यासाठी
प्रवृत्त करेल तो आहे क्लायमेट चेंजचा. क्लायमेट चेंज आणि मार्केट अनसर्टन्टी. आपण आज इथं शूटिंग करतोय आणि तिथं जिओ पॉलिटिक्स मध्ये काय होतंय ते माहितीच आहे. मिडल ईस्ट मध्ये असेल त्याच्याने भारताला फरक पडतोच आहे. पडतो. आज 1800 पॉईंटने आपलं सेन्सेक्स खाली पडलं, म्हणजे ज्या तारखेला आपण आता शूट करतोय तेव्हा. तर हे सगळे अनसर्टन्टीज जे आहेत त्या अनसर्टन्टीजला सॉल्व्ह करण्यासाठी फूड प्रिझर्व म्हणजे फूड ग्रोईंग हे करणं ऑप्टिमाइज तर करायचंच आहे. स्टोरेज पण मला ऑप्टिमाइज करायचं आहे. मग स्टोरेज ऑप्टिमाइज करायच्या बाकी पद्धती पण आहेत, जसं की रेडिएशन असेल. तर ह्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर आता वाढतच जाणार आहे. कारण की फूड सिक्युरिटी हा सगळ्यांसाठी अगोदर होताच म्हणा ज्वलंत विषय, पण आता ह्या जिओपॉलिटिकल अनसर्टन्टी आणि क्लायमेट चेंज याच्यामुळे तो अधिकच होत जाणार आहे. प्लस थोडासा इकॉनॉमीला जो धक्का आता पोहोचू शकतो, जसं म्हणतात आता की मार्केट कोलॅप्स एका प्रकारे होऊ शकतो काही काय कारणाने, म्हणजे AI म्हणा किंवा नॉर्मल मार्केट सायकल म्हणा. या सगळ्यांमुळे आता फूड सिक्युरिटीला म्हणजे एकदम प्राधान्य दिलं जाणार आहे. आणि त्याला एनेबल करण्यासाठी टेक्नॉलॉजीचा पर्याय नाही, तंत्रज्ञान तर वापरावंच लागणार आहे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये मग AI, IoT, ब्लॉकचेन हे सगळं आलंच. थँक्यू व्हेरी मच. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही मस्तपणे भारी आम्हाला माहिती सांगितली. मित्रांनो, हा थोडासा आगळा वेगळा आजचा एपिसोड होता. तंत्रज्ञानावरती आपण AI वरती IoT सेन्सर हे कसं काम करतं, काय करतं याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. करंटमध्ये काय चालू आहे, भविष्यामध्ये काय होऊ शकतं, किंवा AI मुळे काय शेतीमध्ये बदल होऊ शकतो, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण गौरव सरांच्या सोबत डिटेलमध्ये बोलणं केलंच आता. आणि मी म्हणेन की हा एपिसोड प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत तुम्ही शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की अजून कोणकोणत्या विषयावर आपल्याला या मातीवर्समध्ये बोलायला पाहिजे. आणि मातीवर्समध्ये आपण असेच नवीन नवीन गेस्ट घेऊन येत आहे, नवीन नवीन टॉपिक घेऊन येत आहे, जेणेकरून जे आता ट्रेंडिंग चाललेलं आहे किंवा जगामध्ये जे होत आहे किंवा शेती क्षेत्रामध्ये जे होत आहे ते सगळं काही आपण इकडे घेऊन येत आहे. शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण नक्की करा.